फिर से एक बार हम उस पिता का, प्रभु यीशु का और पवित्र आत्मा का धन्यवाद देते हैं। पुन्हा एकदा आम्ही त्या पित्याचे आणि पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे आभार मानूयात। सुंदर सी आराधना आज हमने प्रभु को सादर किया आणि सुंदरशी आराधना आपण परमेश्वरासमोर सादर केलेली आहे। और ये जीवन का हमारे भाग होना चाहिए कि हम प्रभु को हर समय आराधना दें। आणि आमच्या जीवनाचा हा भाग असायला हवा की आम्ही सदैव त्याला आराधना द्यावी, क्योंकि आराधना ही परमेश्वर को खुश करती है। कारण आराधनाच आहे जी परमेश्वराला खुश करते। हम बहुत बार लोगों को खुश करने का प्रयत्न करते हैं अलग अलग तरीकों से, आम्ही बरेच लोकांना वेगवेगळ्या प्रकारे खुश करण्याचा प्रयत्न करतो, लेकिन अगर हमें प्रभु को खुश करना है जो अनंत कालिक है, उसके लिए हमें आराधना करना होगा। पण जर अनंतकालिक परमेश्वराला आपण खुश करायचं असेल तर आम्हाला त्याची आराधना करावी और लागेल। जीवन का एक मकसद, इस दुनिया में जीने का एक मकसद होना चाहिए, वो है प्रभु को ऊंचा उठाना। या जीवन जगण्याचा एक उद्देश असायला हवा आणि ती म्हणजे त्याची आराधना। बहुत बार हम हमारे जीवन में उद्देश्य रखते हैं, मुझे बंगला लेना है, मुझे घर लेना है, मेरे बच्चों को यहाँ तक पहुँचाना है। अलग अलग तरीकों के द्वारा हमारा एक मकसद होता आणि है। बरीचशी उद्दिष्ट या जगामध्ये असताना आमची असतात, घर, बंगला, गाडी आम्हाला घ्यायची आहे, लेकिन एक मकसद होना चाहिए आत्मिक जीवन के पण लिए। आत्मिक जीवनामध्ये देखील आमचं एक उद्दिष्ट असायला हवं। और वह उद्देश्य ये है कि प्रभु को ऊंचा करना आणि है। ते उद्दिष्ट हे आहे की देवाला उंच करणं। हमारे जीवन के हर एक क्षेत्र में प्रभु ऊंचा होना चाहिए। आणि आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वरच उंच असायला हवा। जैसे हमें अच्छा लगता है कि कोई हमारा नाम अगर बोले, हमेशा हमारा नाम लेता है, हमेशा हमारे नाम को पुकारता है, तो हमें अच्छा लगता है ये बात। जसं आमचं नाव नेहमी घेतलं जातं तेव्हा आम्हाला बरं वाटतं, चांगलं वाटतं। और जिस दिन हमारा नाम नहीं लिया जाता तो लगता है कि यार मेरा नाम क्यों नहीं लिया गया। आणि मग ज्या दिवशी नाव घेतलं जात नाही त्यावेळेस असं वाटतं की अरे बाबा असं का, माझं नाव का नाही घेतलं सबका गेलं? नाम लिया जाता है लेकिन मेरा नाम नहीं लिया जाता, सर्वांची नावं घेतली जातात परंतु माझंच नाव घेतलं जात और नाही हमें कहीं दुख लगता है। आणि मग आम्हाला दुःख वाटतं। वैसे हमारे जीवन में परमेश्वर के लिए होना चाहिए असं आमच्या जीवनामध्ये परमेश्वरासाठी असायला हवं कि हर क्षेत्र में प्रभु का नाम होना की चाहिए। प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभूचंच नाव असायला हवं, क्योंकि मैं जो हूँ वो सिर्फ प्रभु की दया से कारण मी हूँ। जे आहे ती केवळ देवाची दया आहे। मैं आज जिंदा हूँ, ये प्रभु की दया है। मी जिवंत आहे ही केवळ त्याची दया आहे। मेरे शरीर में चंगाई है, ये प्रभु की दया है। माझ्या शरीरामध्ये आरोग्य आहे हे केवळ त्याची दया आहे। प्रभु ने मुझे पाप से बचाया, ये उसकी दया है। प्रभूने मला पापापासून वाचवलं ही त्याची दया आहे। प्रभु ने उसमें रखा, ये उसकी दया है। परमेश्वरने मला ठेवलंय त्याच्यात ही त्याची दया आहे। प्रभु ने मुझे चलने के लिए ताकत दी है, उसकी दया है। आणि प्रभूने मला चालण्यासाठी ताकद दिली ही त्याची दया आहे। प्रभु ने मुझे बुरी संगति से बचाया, उसकी दया है। आणि वाईट संगतीपासून त्यांनी मला वाचवलं ही त्याची दया आहे। और यीशु मसीह कहता है, आणि येशू मसीह म्हणतो, तू मेरा है, तू माझा आहेस, तू मेरा है, तू माझा आहेस, तू मेरा है। तू माझा आहेस। अगर यीशु कहता है उसके वचन में तू मेरा है, तो हम भी कहेंगे प्रभु तू मेरा है। आणि त्याच्या वचनामध्ये जर परमेश्वर म्हणतो तू माझा आहे तर आम्ही म्हणूया त्याला की तू माझा आहेस। 2 मिनट अपने सर को ऊपर उठाएं, आंखों को ऊपर उठाएं। आपले नेत्र आपण वर उंच करूयात आपको लाइट दिखेगा, छत दिखेगा, आणि तुम्हाला छप्पर दिसेल, त्याच्यामध्ये असलेले लाईट्स दिसतील, उसको मत देखिए। त्याला नका पाहू, मन में यीशु को देखिए मनात येशूला पहा और यीशु को कहिए, आणि येशूला म्हणा मैं सिर्फ तेरा हूँ, की मी फक्त तुझा आहे, मैं सिर्फ तेरा हूँ, फक्त तुझा आहे, मैं सिर्फ तेरा हूँ, फक्त तुझा आहे, मैं सिर्फ तेरा हूँ। फक्त तुझा आहे। यहाँ पे लिखा, गीतकार ने कहा, अब्राहम का परमेश्वर, इसहाक का परमेश्वर, याकूब का परमेश्वर, यीशु तू मेरा है। या ठिकाणी गीतकार असं म्हटलं की अब्राहमाचा परमेश्वर, याकोबाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर तो माझा आहे, यीशु मेरा है, येशू माझा आहे, यीशु मेरा है। येशू माझा आहे। धन्यवाद यीशु, तूने हमें अपनाया है। धन्यवाद येशू, तू आम्हाला आपलंसं केलंस। हमारे जीवन मैला था प्रभु, आमचं जीवन हे मलिन होतं, लेकिन तेरे लहू से तूने धोकर शुद्ध करके पवित्र कर तेरे हाथों में लिया प्रभु। पण तुझ्या रक्ताने ते धुवून पवित्र करून तू शुद्ध केलंस प्रभु। और आज तू कहता है कि तू मेरा है, आणि आज तू असं म्हणतोस की तू माझा आहेस। और हम भी कहते हैं प्रभु हम सिर्फ तेरे हैं। आणि आम्ही देखील हेच म्हणतो प्रभू, आम्ही फक्त तुझे आहोत। तू मेरा मालिक, तू मेरा स्वामी है। तूच माझा मालक, तूच माझा स्वामी आहेस। धन्यवाद यीशु, धन्यवाद येशू, तेरी दया के लिए, तेरे अनुग्रह के लिए तुझी दया, तुझ्या कृपेसाठी धन्यवाद, धन्यवाद। यीशु के नाम में येशूच्या नावामध्ये आमीन। आमेन। तो आइए हम अपने बाइबल को उठाकर अपने मन, अपने हृदय को, अपने हाथ को अपने हृदय में रखते हुए हम मेरे पीछे कहें। या मग आपलं बायबल हातामध्ये घेऊन अथवा आपला हात आपल्या हृदयावरती ठेवून आम्ही कबुली देऊयात। मेरे साथ सच्चे मन से कहें। आणि आमच्या सोबत तुम्ही बोला।
ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है इसमें जो लिखा है वो मेरे लिए है। मेरे लिए है। मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा है, जो इसमें लिखा जो है, उसमें लिखा है जो इसमें लिखा है वो मैं कर सकता वो हूँ। मैं कर सकती हूँ। परमेश्वर की परमेश्वर सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञाएं मेरे लिए है। मेरे लिए है। आज मुझे आज मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा। सिखाया जाएगा। मैं उस वचन को मैं उस वचन को निडरता से निडरता से स्वीकार करता हूँ। स्वीकार। प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल प्रबल और हर एक और हर एक दोधारी तलवार से भी दोधारी तलवार से बहुत चोखा है, बहुत चौका है और प्राण और प्राण और आत्मा को और आत्मा को और गांठ 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 और गुदे गुदे को गुदे गुदे को अलग करके अलग करके आर पार आर पार छेदता है, छेदता है और मन के मन की भावनाओं भावना और विचारों को विचारों को जांचता है। जांचता है। मेरा हृदय, मेरा हृदय मेरा मन, मेरा मन मेरे विचार मेरे विचार सतर्क हैं। सतर्क है। मेरा हृदय मेरा हृदय तैयार है तैयार है प्रभु के प्रभु के वचनों को वचनों स्वीकार करने के लिए। को स्वीकारने के मैं वो नहीं रहूंगा मैं वो नहीं रहूंगी जो अब हूँ, जो अब हूँ। मैं बदल जाऊंगा मैं बदल जाऊँ यीशु के नाम में। यीशु के नाम में। आमीन। 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 हम प्रभु का धन्यवाद देते हैं इस समय के लिए। या वेळेसाठी आम्ही परमेश्वराचे आभार मानतो ये जिंदगी का एक सबसे मूल्यवान समय हमारे लिए आणि जीवनातला हा सगळ्यात मौल्यवान असा वेळ आहे कि हम प्रभु के वचन को सीखते हैं। की आम्ही देवाच्या वचनांमधून शिकतो। हम बहुत बार वो चीज़ों को मूल्यवान समझते हैं आम्ही बऱ्याचदा बऱ्याचशा गोष्टींना मौल्यवान समजतो, और समझना भी चाहिए। समजायला देखील हवं। समय एक मूल्यवान है, वेळ ही फार मौल्यवान आहे। हमारी प्रॉपर्टी एक मूल्यवान है, आमची संपत्ती मौल्यवान आहे, हमारी चीजें मूल्यवान है। आमच्या गोष्टी मौल्यवान आहेत। इन सबसे, दुनिया की हर एक चीज से, हर एक वस्तु से सबसे मूल्यवान चीज क्या है? परंतु ह्या सर्व वस्तूंपेक्षा, सर्व गोष्टींपेक्षा अधिक मौल्यवान असं काय आहे? वो है परमेश्वर का वचन। ते आहे देवाचं वचन। हर एक चीज गिर जाएगी, प्रत्येक गोष्ट पडणार आहे। पैसा गिर जाएगा, पैसे पडतील, बड़ी बड़ी चीजें गिर जाएंगी, मोठमोठ्या गोष्टी पडतील, लेकिन यीशु ने कहा पण येशू म्हणतो मेरा वचन कभी ना गिरेगा। माझं वचन कधीच पडणार नाही। तो क्या मूल्यवान हुआ? मग मौल्यवान काय आहे? यीशु ने कहा येशू म्हणतो मेरा वचन सोने से भी अधिक मूल्यवान है। माझं वचन सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे। तो जो मूल्यवान चीज है, मग जो मौल्यवान गोष्ट आहे, उस चीज को समझना, उसको सुनना बहुत जरूरी म्हणून है। ती गोष्ट शिकणं, समजणं फार गरजेचं आहे। सोना भी हम अगर खरीदते हैं तो परखते हैं कि ये कौन हॉलमार्क का है कि कौन से मार्क का है। आणि सोनं पण खरेदी करण्याच्या वेळेला आम्ही पाहून घेतो ते हॉलमार्कचं आहे किंवा नाही आहे। हम पूरी पूरी तरीके से, क्योंकि हम पैसे दे रहे हैं, उसका मूल्य चुका रहे हैं, कारण की आम्ही त्याचं मोल देत आहोत, आम्ही पैसे देणार आहोत, और हम पूरी पूरी जांच से उसको खरीदते हैं। आणि म्हणून आम्ही पाहून परखून त्या गोष्टी घेतो। और परमेश्वर का वचन तो हजारों साल से परखा हुआ है, मग परमेश्वराचं वचन तर हजारो वर्षांपासून पारखलं गेलेलं आहे। अग्नि की भट्टी से ताया हुआ है, अग्नीच्या भट्टीमधून तावून सुलाखून पाहिलेलं आहे। और इससे मूल्यवान कोई चीज हो ही नहीं मग सकती। त्यापेक्षा मौल्यवान आणखी काहीच नाही। और जब हम परमेश्वर के मूल्यवान को वचन को सुनते हैं, आणि जेव्हा आम्ही परमेश्वराचं मौल्यवान वचन ऐकतो, अपने मूल्यवान समय को निकाल कर, आपला मौल्यवान वेळ काढून, इससे ज्यादा आशीषित चीज हो ही नहीं मग सकती। याच्यापेक्षा अधिक आशीर्वादित गोष्ट दुसरी कुठलीच नाहीये। आज हम ऑनलाइन देख रहे हैं, आज आम्ही ऑनलाईन पाहत आहोत, और जो सुन रहे हैं, जो देख रहे हैं, आणि जे कोणी ऐकत आहेत, पाहत आहेत, आप आशीषित लोग हैं। तुम्ही आशीर्वादित लोक आहात। अपने पड़ोसी को बोलना मैं आशीषित हूँ। शेजाऱ्याला म्हणा की मी आशीर्वादित आहे। क्यों है मालूम? काय माहिती का? मूल्यवान चीज को हम लोग सुन रहे हैं। मौल्यवान गोष्ट आम्ही ऐकत आहोत। मूल्यवान क्या है? मौल्यवान काय आहे? प्रभु का वचन। तर देवाचं वचन। तो हम कौन हुए? मग आम्ही कोण? हम मूल्यवान हुए। आम्ही पण देखील मौल्यवान आहोत। तो पड़ोसी को बोलना मैं मूल्यवान हूँ। शेजाऱ्याला म्हणा मी मौल्यवान आहे, मेरा मोल है, माझं मोल आहे, मैं मूल्यवान हूँ। मी मौल्यवान आहे। आमेन। आमेन। कोई बोलेगा कि मुझे कोई जानता भी नहीं है, आणि मग काही लोक म्हणतील मला तर कोणी ओळखत देखील नाही, मैं तो एकदम गरीब हूँ, मी फार गरीब आहे, मेरे पास तो कुछ नहीं है, माझ्याकडे असं काही नाहीये, मेरी मानसिकता ही गरीब है, माझी मानसिकताच गरीब आहे, लोग मुझे अनपढ़ कहते हैं, लोक मला अडाणी म्हणतात, लोग मुझे मूर्ख कहते हैं, मला मूर्ख म्हणतात, लोग मुझे नालायक कहते हैं, मला नालायक म्हणतात, पता नहीं क्या क्या कहते हैं, माहित नाही काय काय बोलतात, वो कहने वाले को कहने दो, बोलणाऱ्याला बोलू द्यात। यीशु कहता है येशू म्हणतो तू मेरा है, तू माझा आहेस, तू मेरा है, तू माझा आहेस, तू मूल्यवान है। तू मौल्यवान आहेस। आमेन। आमेन। तो पड़ोसी को बोलना मैं मूल्यवान हूँ। शेजाऱ्याला म्हणा मी मौल्यवान आहे। हाथ में हाथ डालकर, आंखों में आंखें मिलाकर कह दो उसको कि मैं मूल्यवान हूँ। शंका है, हो कि नहीं? शंका आहे का, आहे किंवा नाही? ब्रांडेड कपड़े नहीं हो तो चलेगा,
ब्रँडेड कपडे नसले चालतील, जूते चप्पल ब्रांडेड नहीं हुए चलेगा, ब्रँडेड चप्पल आणि बूट नसले चालतील, मोबाइल ब्रांडेड नहीं होगा चलेगा, मोबाईल ब्रँडेड नसेल चालेल, मेरा यीशु ब्रांडेड है माझा येशू ब्रँडेड आहे और उसने मुझे ब्रांडेड बनाया, आणि त्याच्यासाठी आम्ही ब्रँडेड असावं. उसने मुझे ब्रांड बनाया. त्यांनी मला ब्रँड बनवलंय. तो बाजू वाले को बोलना मैं ब्रांडेड हूँ, शेजाऱ्याला म्हणा मी ब्रँडेड आहे, मैं ब्रांड हूँ, मी ब्रँड आहे, बैंड नहीं, मेरा मेरा मूल्य है. माझं मूल्य आहे. आमेन. आमेन. पड़ोसी के हाथ दो, जरा पड़ोसी को बोलना, जरा हात हात हाथ में हाथ दो, बोला आप अच्छे दिख रहे हैं, आणि म्हणा तुम्ही चांगले दिसत आहात, आप बहुत अच्छे हैं, तुम्ही खूप चांगले आहात, आप बढ़िया हैं, आप मूल्यवान हैं. आप आशीष दे दो, पड़ोसी को आशीष दे दो. शेजाऱ्याला आशीर्वाद द्या जरा. मैं आपको आशीषित करता हूँ कहना. ऊपर वाले आशीषित हैं, कर ही नहीं रहे आशीषित किसको, क्योंकि एक स्टेप आगे ऊपर है ना. तो एक स्तर वर आहेत म्हणून बहुतेक पड़ोसी को देखिए, शेजाऱ्याकडे पहा उन्हें कहिए मैं आपको आशीषित करता हूँ. आणि त्याला म्हणा मी तुला आशीर्वादित करत आहे. आमेन. तो हम देख रहे हैं इन दिनों में कि प्रभु जो है हमें सिखा रहा है कि आत्मिक जीवन को कैसे हम आगे लेके आणि जाएं. काही दिवसांपासून आम्ही पाहत आहोत परमेश्वर आम्हाला शिकवत आहे की आम्ही आत्मिक जीवनामध्ये कसं चालावं. हमारा क्षेत्र आत्मिक क्षेत्र है, आणि आमचं जे क्षेत्र आहे ते आत्मिक आहे. ये कोई सांसारिक क्षेत्र में हम नहीं है, हे आम्ही कुठल्याही जगिक क्षेत्रामध्ये नाही आहोत, हम आत्मिक क्षेत्र में है. तर आम्ही आत्मिक तो क्षेत्रामध्ये आत्मिक आहोत. क्षेत्र में चलते हुए किस प्रकार चलना है, किस प्रकार हमें शत्रु का सामना करना है, इस बात को हम देख रहे मग हैं. आत्मिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारे चालावं, कसा आम्ही सामना करावा शत्रूचा. शैतान का षड्यंत्र है कि उसके लोग ये नीचे गिरे. आणि शैतानाचं हे षडयंत्र आहे की त्याचे लोक खाली पडावेत. शैतान का षड्यंत्र है कि हम प्रभु से दूर चले जाएं. शैतानाचं हे षडयंत्र आहे की आम्ही त्याच्या देवापासून दूर व्हावं. इसलिए अलग अलग युक्तियां वो करता है आणि म्हणून निरनिराळ्या युक्त्या तो वापरतो आदमी को नीचे गिराने के लिए, आत्मिक गोष्टी खाली पाडण्यासाठी, मनुष्य को नीचे गिराने के लिए. मनुष्याला खाली पाडण्यासाठी. इसलिए उनको समझना है, आणि म्हणून त्यांना समजून घ्यायचं, शैतान की चालों को समझना है सैतानाच्या युक्त्या ओळखून घ्यायच्या कि हम उसमें फंस ना जाएं. की आम्ही त्याच्यामध्ये फसू नये. इसलिए बाइबल हमेशा कहते हैं कि कोई उसकी युक्तियों से अनजान मत रहना. आणि म्हणून बायबल नेहमी सांगतं की त्याच्या कुयुक्त्यांपासून तुम्ही अजाण राहू नका. उसकी युक्तियां भ्रम की हैं, त्याच्या युक्त्या भ्रमात पाडणाऱ्या आहेत. शैतान के दाव पेज है सैतानाचे डावपेच आहेत जो आपको और मुझे समझना है, जे तुम्हाला आणि मला समजून घ्यायचे और इसको समझकर आपको और मुझे आगे बढ़ना आणि है. ते समजून घेऊन तुम्हाला आणि मला पुढे जायचंय. हमने पहले देखा कि उसकी परमेश्वर की आज्ञाओं को हमें पालना है, आधी आम्ही अगोदर पाहिलं की देवाच्या आज्ञा आम्हाला पाळायच्या आहेत. और शैतान का एक युक्ति यह है कि वो आपको और मुझे उसकी आज्ञा को पालने नहीं देगा. आणि सैतानाची ही युक्ती की तो तुम्हाला आणि मला त्याच्या आज्ञा पाळू देणार नाही. वो पूरा यत्न करेगा, पूरी ताकत लगाएगा कि आप और मैं उसकी आज्ञाओं को ना पालें. आणि तो पुरेपूर प्रयत्न करेल यासाठी की तुम्ही आणि मी देवाच्या आज्ञा पाळू नयेत. जैसे उसने आदम को फंसाया, जसं त्याने आदमाला फसवलं, उसने यीशु को फंसाने की कोशिश किया. त्याने येशूला देखील फसवण्याचा प्रयत्न केला, आज्ञा ना पाले वो. आज्ञा पाळू नये म्हणून. एक आदम फेल हो गया, एक आदाम नापास झाला, लेकिन दूसरा आदम पास हो गया. परंतु दुसरा आदाम पास झाला. हम पहले आदम की कैटेगरी में नहीं है, आम्ही पहिल्या आदामाच्या स्तरावरती नाही आहोत, हम दूसरे आदम की श्रेणी में है. तर आम्ही दुसऱ्या आदामाच्या श्रेणीमध्ये आहोत. उसका नाम यीशु मसीह है. त्याचं नाव येशू ख्रिस्त इसलिए आहे. शैतान की कोई भी चालों में फंसना नहीं है. आणि म्हणून सैतानाच्या कुठल्याही चालींमध्ये आम्हाला फसायचं नाही. हर एक आज्ञाओं को जो बाइबल में लिखा उसका पालन करना है. म्हणून बायबलमध्ये लिहिलेल्या प्रत्येक आज्ञेचं आम्हाला पालन करायचं आहे. कैसे आज्ञा हम समझ पाएंगे? आता कशा आम्ही त्या आज्ञा समजून घेणार आहोत? हमें बाइबल को पढ़ना है. आम्हाला बायबल वाचायचं आहे. हम जब बाइबल को पढ़ेंगे आम्ही जेव्हा बायबल वाचू तो प्रभु के आज्ञा हमें दिखाई देगी. तेव्हा देवाच्या आज्ञा आम्हाला दिसतील. मैं पीछे नहीं जाना मी चाहता. मागे नाही जाऊ इच्छित. अगर आप पहली बार जुड़े हैं तो वीडियो को आप देख सकते हैं. जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या सोबत जोडले गेलेले आहात तर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकता. हमारा YouTube चैनल है, उस पर आप देख सकते हैं. आणि आमचं जे YouTube चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही पाहू शकता. दूसरी बात, शैतान की एक षड्यंत्र और है. दुसरी गोष्ट, सैतानाचा आणखी एक षड्यंत्र जो हम आहे. देख रहे हैं कि शैतान जो है वो अक्षमा में रखता है, जे आम्ही पाहिलं की जे शैतान आहे तो आम्हाला अक्षमेमध्ये ठेवतो. और अक्षमा के 2 भागों को हमने देखा आणि है. अक्षमेचे 2 भाग आम्ही पाहिले. अब तीसरे भाग, हम अंतिम भाग को देखने जा रहे आता हैं. तिसरा आणि शेवटचा भाग आम्ही पाहणार आहोत. बहुत सारी चीजें अक्षमा में. आणि अक्षमेमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. अगर इसका प्रचार करने लगे तो हमें 2 से 3 महीने लग जाएगा. आणि जर यावरच प्रचार केला तर आम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने लागतील. मैं चाहता हूं कि आपको मैं एक ऊपर से कुछ बातें दे रहा हूं. आणि म्हणून माझी इच्छा आहे की वरवर मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. ऊपर भी दे रहा हूं और अंदर भी दे रहा हूं. वर पण आणि आतमध्ये पण. आप और इसको खोजिए, तुम्ही अजून शोधा याला. आप इसके ऊपर मनन कीजिए. तुम्ही त्याच्यावर मनन करा. पिछली बार हमने देखा कि परमेश्वर से भी हमें कई बार क्षमा मांगने की जरूरत होती
है। आणि मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की आम्हाला बऱ्याचदा परमेश्वराकडून देखील क्षमा मागण्याची गरज पडते. बहुत बार परमेश्वर, जैसा भी गीतकार ने गीत में लिखा है, वो मेरे वर्तमान को, भूतकाल को जानता है, मेरे वर्तमान को जानता है, मेरे भविष्य को वो जानता है. जसं गीतकाराने म्हटलंय की तो माझा भूतकाळ, माझा वर्तमान काळ आणि माझा भविष्य काळ देखील त्याला माहित आहे. ये कोई ज्योतिषी नहीं है. हा कुठला ज्योतिषी नाहीये. ज्योतिषी हाथ देखकर कहता है, ज्योतिषी हात पाहून सांगतो, लेकिन उसे भी मालूम गारंटी नहीं है. पण त्याला पण काही गॅरंटी नाहीये. बहुत बार हमारे भविष्य में क्या होगा आगे ज्योतिषी को हम हाथ दिखाते हैं. आणि बऱ्याचदा आम्ही ज्योतिषाकडे जातो आपला हात दाखवण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी की पुढे माझं काय होणार वो आहे. हमारा भूतकाल कहता है. आमचं तो भूतकाळ सांगतो. वो इन रेखा के अंदर देख के क्या कहता है मुझे मालूम नहीं है. आणि त्या रेषांवर बघून काय बोलतो ते मला माहित नाही. लेकिन ये रेशा को बनाने वाला वो हमारा परमेश्वर है. पण त्या रेषांना बनवणारा आमचा परमेश्वर और आहे. उसके हाथ में हमारा कल है. आणि त्याच्या हातामध्ये आमचं भविष्य आहे. उसके हाथ में हमारा कल है. आमचं जे उद्याचं भविष्य आहे ते त्याच्या हातात आहे. वो किसी भविष्य ज्योतिषी के पास में नहीं है. ते कोणत्याही ज्योतिषाकडे नाहीये. वो किसी राशि में नहीं है. कोणत्या राशीमध्ये वो नाहीये. हमारे परमेश्वर के हाथ में ते है. आमच्या परमेश्वराच्या हातात और आहे. उसका नाम यीशु मसीह आणि है. त्याचं नाव येशू ख्रिस्त और आहे. वो कहता है, आणि तो म्हणतो तेरा वर्तमान, तुझं वर्तमान, तेरा भविष्य, तुझं भविष्य ये उज्जवल है. हे उज्ज्वल आहे. तेरा भविष्य, तुझं भविष्य, तेरा वर्तमान, तुझं वर्तमान ये हानि का नहीं है. हे हानीचं नाहीये. ये मेरे हाथ में है. हे माझ्या हातात आहे कुशल का है. आणि हे माझ्या चांगल्यासाठी आहे. हमारा जो भविष्य है ना, आमचं जे भविष्य आहे ना, ये किसी इंसान ने नहीं ते बनाया, कुठल्याही व्यक्तीने, मनुष्याने बनवलेलं ये नाहीये, परमेश्वर ने बनाया. तर ते परमेश्वराने इसलिए बनवलं. जो भी हमारे जीवन में होता आणि है, म्हणून जे काही आमच्या जीवनामध्ये होतं परमेश्वर को सब मालूम है. परमेश्वराला सर्व माहित आहे. वो सोया नहीं है. तो झोपलेला नाही. मेरे जीवन में आज क्या चल रहा है उसे मालूम है. माझ्या जीवनामध्ये आज काय चालू आहे हे त्याला माहित आहे. मेरे जीवन में आज क्या परिस्थिति है, किस समस्याओं से मैं गुजर रहा हूँ, क्या मेरे जीवन की हालत है, सब वो जानता है. आज माझ्या जीवनाची काय परिस्थिती आहे, काय समस्या आहे, माझी हालत काय आहे, सर्व काही तो जाणतो. और हम बहुत बार कहते हैं, आणि बऱ्याचदा मी म्हणतो, प्रभु मेरे साथ ही ऐसा क्यों हुआ, प्रभू माझ्याच सोबत असं का झालं, मेरे साथ ही ऐसा बुरा क्यों हुआ, माझ्याच सोबत असं वाईट का झालं, मेरे साथ ही ऐसा क्यों होना था, माझ्याच बरोबर असं व्हायला हवं होतं का, मेरे जीवन टूट गया है, माझं जीवन पूर्ण तुटलेलं आहे, मेरे जीवन बर्बाद हो गया है, माझं जीवन हे पूर्ण विनाश झालेलं मेरे आहे, जीवन में कुछ रह नहीं गया है. आता माझ्या जीवनात काहीच उरलेलं नाही. परमेश्वर क्यों, परमेश्वरा का, परमेश्वर क्यों. परमेश्वरा का. हम परमेश्वर का प्रश्न पूछते हैं. आम्ही परमेश्वराला प्रश्न विचारतो. हमें प्रभु से प्रश्न पूछने की जरूरत नहीं है, आम्हाला देवाला प्रश्न विचारायची गरज नाहीये. क्योंकि परमेश्वर को हमारा कल मालूम है. कारण परमेश्वराला आमचं भविष्य माहित आहे. आज से ज्यादा जो कल होगा ना हमारा, वो बेहतरीन होगा. कारण आजपेक्षा जो आमचं उद्या आहे, जे आमचं भविष्य आहे ते उज्ज्वल आहे, वो अच्छा होगा. ते चांगलं आहे. हमें परमेश्वर की जो सोच है ना वो मर्यादित नहीं है. परमेश्वराचे जे विचार आहेत ना ते मर्यादित नाहीये. वो जानता है कि दुनिया का क्या होगा, त्याला माहित आहे की या जगाचं काय होणार आहे, किस प्रकार अंत होगा, हा अंत कसा होणार आहे, और कहां पर हम होंगे, आणि आम्ही कुठे असणार ये आहोत, सब परमेश्वर जानता हे है. सर्व काही परमेश्वर जाणतो. तो हमारे बारे में भी परमेश्वर सब जानता मग है. आमच्या बाबतीतही त्याला सर्व काही माहित आहे. परमेश्वर कभी मत कहना परमेश्वराला म्हणून असं कधीच म्हणू नका, ऐसा क्यों, असं का, ऐसा क्यों, असं का, ऐसा क्यों. असं का. बहुत बार हमारे जीवन में हम बहुत कुछ खो देते हैं, बऱ्याच आमच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टींना मुकतो और हम कहते हैं कि प्रभु क्यों ऐसा मेरे साथ हुआ. आणि मग आम्ही म्हणतो की प्रभू माझ्याच सोबत असं का झालं. अय्यूब के जीवन में हुआ. इयोबाच्या जीवनामध्ये एक झालं. दिन में पूरी तरह से कंगाल हो गया. एकाच दिवसात पूर्ण तऱ्हेने तो कंगाल झाला. एक सब कुछ मिला हुआ आशीषित व्यक्ति वो शून्यवंत हो गया. आणि सर्व काही असणारा आशीर्वादित व्यक्ती हा एकाच दिवसात शून्यवत झाला. जो एकदम ऊंचाइयों पर था, जो अगदी उंचावरती होता, एकदम ऊंचाइयों पर, अगदी उंचावर, उकाब की तरह उड़ रहा था, आणि तो त्या गरुडाप्रमाणे उडत होता. और एक ही क्षण के अंदर वो नीचे आ गया. परंतु एका क्षणात तो खाली आला. और उसकी पत्नी कहती है, त्याची पत्नी म्हणते, अब भी परमेश्वर को पकड़े रहेगा, अजूनही परमेश्वराला धरून राहशील का, छोड़ दे उसको. सोड त्याला. क्या किया प्रभु ने हमारे लिए, काय केलं परमेश्वराने आमच्यासाठी, क्या किया प्रभु ने हमारे लिए, काय केलं प्रभूने आमच्यासाठी, और उसको दोष देना शुरू कर दिया. आणि त्याला दोष द्यायला सुरू केलं. अय्यूब कहता है, इयोब म्हणतो, अय्यूब कहता है, इयोब म्हणतो, परमेश्वर ने दिया था, परमेश्वराने दिलं होतं, परमेश्वर ने ले लिया, परमेश्वराने घेतलं, लेकिन कल मेरा जो होगा पण उद्या जे माझं होणार आहे वो इससे भी बेहतरीन होगा, त्याच्यापेक्षा अधिक चांगला असणार आहे, इससे भी बेहतरीन होगा. त्याच्यापेक्षा चांगला असणार ये आहे. उसका विश्वास था. हे त्याचा विश्वास वो होता. जानता है कि मेरे परमेश्वर के हाथ में हर एक चीज
उसके हाथ में है, त्याला ठाऊक आहे की माझ्या परमेश्वराच्या हातामध्ये प्रत्येक गोष्ट आहे, उसके हाथ में सब कुछ है। त्याच्या हातात सर्व काही जब वो आहे. उसके हाथ में ले लेता है, जेव्हा तो त्याच्या हातामध्ये घेतो, उसके हाथ में लेता है, त्याच्या हातामध्ये घेतो, वो बुराई नहीं करता, तो वाईट करत नाही, बुराई नहीं करता, वाईट करत नाही, वो अच्छा करता है। तो चांगलंच अब करतो. आप बोलेंगे मेरे जीवन में इतना सब कुछ खो दिया मैंने कि क्या अच्छा मेरे जीवन में आता हुआ? तुम्ही म्हणाल माझ्या जीवनामध्ये मी एवढ्या सगळ्या गोष्टींना मुकलो, मग त्याच्यामध्ये चांगलं ते काय? अय्यूब कह सकता था इयोब म्हणू शकत होता कि मैंने सब कुछ तेरे लिए किया, की मी सर्व काही तुझ्यासाठी केलं, मैं रोज होमार्पण करता था, मी रोज होमार्पण करत होतो, मैंने एक भी आज्ञा को नहीं चुकने दिया, मी एकही आज्ञा पाळल्या वाचून राहिलो फिर भी नाही. प्रभु क्यों? मग तरी देखील प्रभू का? उसने ऐसा नहीं कहा, असं नाही विचारलं, उसने नहीं कहा। नाही विचारलं. वो जानता था त्याला माहित होतं मेरा परमेश्वर माझा हर परमेश्वर एक चीज नियंत्रण करता, प्रत्येक गोष्टी नियंत्रणामध्ये ठेवतो, नियंत्रण रखता, नियंत्रणात ठेवतो, नियंत्रण रखता। नियंत्रणात क्या आज ठेवतो. आपको और मुझे मालूम है तुम्हाला आणि मला ठाऊक आहे का? हमारा परमेश्वर नियंत्रण करता आमचा परमेश्वर, परमेश्वर नियंत्रण करता परमेश्वर हमारे आहे. जीवन में जो कुछ हो रहा है आमच्या जीवनामध्ये जे काही होत वो आहे नियंत्रित करता है, तो नियंत्रित करतो, उसके हाथ में सब कुछ है। त्याच्या हातात सर्व काही आहे. और हम उसको कहते हैं कि तुझ नहीं जानता क्या प्रभु? आणि मग आम्ही म्हणतो तुला नाही माहिती का प्रभू? हमारा परमेश्वर ज्ञानी परमेश्वर आमचा परमेश्वर ज्ञानी परमेश्वर वो आहे. सब जानता है, तो सर्व जाणतो, वो सब जानता है, तो सर्व जाणतो, लेकिन हम नहीं जानते। पण आम्हालाच माहित नसतं हमारे जीवन में ऐसा क्यों की होता है? आमच्या जीवनामध्ये असं का घडतं. इसलिए कभी भी परमेश्वर को प्रश्न नहीं आणि करना। म्हणून कधीही परमेश्वराला आम्ही प्रश्न विचारू नये. प्रभु जानते हैं कि आपने क्या खोया है, परमेश्वराला माहिती आहे तुम्ही काय कशाला मुकलेले जितना आहात. दर्द हमें होता है ना, जेवढं दुःख आम्हाला होतं ना, उससे ज्यादा वेदना उस परमेश्वर को होती है, त्यापेक्षा अधिक वेदना त्या परमेश्वराला होतात. उसका हृदय टूटता है त्याचं हृदय तुटतं कि हमारे जीवन में जो कुछ होता है। की आमच्या जीवनामध्ये जे काही होतं, लेकिन हमें ये समझना है पण आम्हाला हे समजून घ्यायचंय प्रभु ने कुछ हमारे लिए अच्छा रखा की है, प्रभूने आमच्यासाठी काहीतरी चांगलं ठेवलेलं आहे, बेहतरीन चीज। उत्तम गोष्ट. अगर पिता ने अपने बेटे को एकुलते एक बेटे को हमारे लिए भेज दिया, जर पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवून दिला, उसने उसने अपने पास में रखा नहीं, त्यांनी स्वतःकडे तो राखून ठेवला नाही, हमारे लिए दे दिया। आमच्यासाठी दिला. क्यों मालूम है? का माहितीये का? क्यों हमारा भविष्य बेहतरीन की बने, आमचं भविष्य चांगलं व्हावं सार्वकालिक अनंतकालिक जीवन में हमारा भविष्य रहे। आणि सार्वकालिक जीवनामध्ये आमचं भविष्य असावं. अनंतकालिक जीवन के लिए हम बनाए गए हैं, सार्वकालिक जीवनासाठी तुम्ही आणि मी बनवले गेलेले आहोत. अनंतकालिक जीवन के लिए हमें जाना है। सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला जायचंय. हम जाए, हमारा परिवार जाए, आम्ही जाणार, आमचं कुटुंब जाणार, हमारे रिश्तेदार जाए, आमचे नातेवाईक हमारे जाणार, परिवार के हर एक लोग अनंतकालिक जीवन में रहे। आमच्या कुटुंबातील सर्व लोक अनंतकालिक हम इस जीवनामध्ये पृथ्वी के असणार नहीं आहेत. हैं। आम्ही या पृथ्वीचे नाही आहोत. इस पृथ्वी पे 80 साल 90 साल 100 साल हम जिएंगे, या पृथ्वीवरती 80-90 फार तर 100 वर्ष आम्ही जगू. लेकिन हमारा अनंतकालिक जो घर है वो स्वर्ग में पण है। आमचं अनंतकालिक जे घर आहे ते स्वर्ग आहे. इस पृथ्वी की बातों पर मन मत या लगा, पृथ्वीच्या गोष्टींवरती लक्ष लावू नका. जो प्रभु लेके जा रहा है उसको लेके जाने दो, जे परमेश्वर घेऊन चालला घेऊन जाऊ देत, जाने दो उसको। जाऊ दे. हर बात के लिए प्रभु का धन्यवाद। प्रत्येक गोष्टीसाठी देवाला धन्यवाद द्या. आज हम वही सीखेंगे। आज आम्ही हे शिकणार मैं आहोत. आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू किसी इच्छितो, भी व्यक्ति के बारे में अपने जीवन में अक्षमा नहीं रखना है। कुठल्याही व्यक्तीसाठी आपल्या जीवनामध्ये अक्षमा ठेवू नका. किसी भी व्यक्ति के बारे में, कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये किसी कोई दुश्मन नहीं है हमारा, कुणी आमचा शत्रू नाहीये, कोई दुश्मन नहीं है हमारा, कुणीच शत्रू नाहीये. हमारा एक ही शत्रु है, शत्रू एकच आहे, वो है वो शैतान। तो आहे सैतान. हमारा परमेश्वर का शत्रु वही है, आमच्या परमेश्वराचा शत्रू देखील तोच आहे. जो परमेश्वर का शत्रु है जो परमेश्वराचा शत्रू वो आहे हमारा शत्रु तो है, आमचा शत्रू आहे. उससे लड़ना है। त्याशी लढायचं इसलिए आहे. वे अलग अलग युक्तियों को वो योजना करता आणि है, म्हणून तो वेगवेगळ्या युक्त्या वापरतो और वो अक्षमा की युक्ति भी वो डालता है। आणि अक्षमेची युक्ती देखील तो आपल्या जीवनामध्ये उपयोगात आणतो. हमने क्षमा किया, इसका प्रमाण पत्र क्या है? आम्ही क्षमा केली याचं प्रमाण काय आहे? बहुत बार हमारे पास डिग्रियां होती हैं बऱ्याचदा डिग्र्या असतात और हमारे पास प्रमाण पत्र होता है, आणि त्याचं प्रमाणपत्र आपल्याकडे असतं. हम उसको सर्टिफिकेट कहते हैं। आम्ही त्याला सर्टिफिकेट म्हणतो. मेरे पास सर्टिफिकेट है, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. देखिए साहब मेरे पास सर्टिफिकेट है, पहा माझ्याकडे सर्टिफिकेट और आहे. सर्टिफिकेट के द्वारा ये प्रमाण होता है कि आपने वो चीज किया है। आणि सर्टिफिकेटच्या द्वारे हे प्रमाणित गणलं जातं की तुम्ही या गोष्टी केलेल्या आहेत. ऐसे आप कितने भी बोलेंगे तो वो नहीं माना जाएगा, असं तुम्ही कितीही सांगत राहिलं तरी ते मान्य असणार नाही. प्रमाण पत्र होने की आवश्यकता होती है। प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. इसलिए मैंने क्षमा किया है, आणि म्हणून मी क्षमा केली आहे. इसका प्रमाण पत्र क्या है? याचं प्रमाणपत्र काय आहे? बहुत बार बोलते हैं मैंने क्षमा कर दिया सर, बरेचदा मी म्हणतो मी तर क्षमा करून उसका टाकली. प्रमाण पत्र दिखाइए, त्याचं प्रमाणपत्र तो दाखव. उसका प्रमाण पत्र हमारे जीवन से दिखाना तर है। त्याचं प्रमाणपत्र आमच्या जीवनामधून दाखवायचं क्या आहे. सच में हमने दूसरों को क्षमा किया है? खरंच आम्ही इतरांना क्षमा केली आहे का? इसका प्रमाण पत्र क्या है? याचं प्रमाणपत्र काय हम आहे? योसेफ के जीवन से कुछ बातें आम्ही सीखेंगे। योसेफच्या जीवनामधून काही गोष्टी शिकणार आहोत. उत्पत्ति इसका 45 अध्याय, उत्पत्ती 45 इसका पहला वचन। याचं पहिलं वचन. आप लिख रहे हैं तो लिख लीजिए, तुम्ही जर लिहून घेत असाल तर लिहून घ्या. और मैं हमेशा आपको कहूंगा कि आप अपने जब भी
बाइबल के अध्ययन को जब हम सीखते हैं तो अपने पास में नोटबुक और अपने पेन को रखिए. आणि मी नेहमी हेच सांगेल की ज्या वेळेस तुम्ही बायबल शिकण्यासाठी येता त्यावेळेस वही पेन आपल्या जवळ सदैव ठेवा. हमेशा इसकी आदत डालिए. आम्हाला त्याची सवय लावून घ्यायची और एक पेन नहीं 2 पेन रखना है. आणि एक नाही 2 पेन ठेवा. एक पेन खराब होता है एक पेन खराब झाला तो दूसरा पेन यूज कर सकते हैं. तर आम्ही दुसरा पेन उपयोगात आणू शकतो. जब मैं एक ही पेन रखता था पहले, मी अगोदर एकच पेन ठेवत होतो और जब मेरा पेन खराब होता था आणि जेव्हा माझा पेन खराब होत मैं असे दूसरों का लेता था, बाजू वाले मी का. शेजाऱ्याचा घेत होतो. वो एक शब्द लिखता था, मैं एक शब्द लिखता तो था. एक शब्द लिहायचा मी एक शब्द लिहायचो तब तक बहुत सारे शब्द ऊपर से चले जाते आणि थे. तोपर्यंत बरेचसे शब्द डोक्यावरून चालले जायचे जो मेन होता था वो लिखना ही नहीं होता था. आणि मग जे महत्वाचा मुद्दा लिहायचा राहून जायचा. उसके बाद में मेरे बैग में 4 से 5 पेन होते हैं. आणि तेव्हापासून माझ्या बॅगेमध्ये 4-5 पेन मी ठेवतो. जब भी मौका मिलता है जेव्हा मला संधी मिळते प्रभु के मूल्यवान वचनों को सीखने का, परमेश्वराची मौल्यवान वचन शिकण्याची मैं लिखता हूँ उसको. मी लिहिते. भाई वो संडे स्कूल का बच्चा क्यों ना वो सिखाता है, मग संडे स्कूलचं मूल का असं ना ते शिकवतं क्योंकि उस दुनिया की सबसे मूल्यवान चीज सिखा रहा है. कारण की तो जगातलं सगळ्यात मौल्यवान गोष्ट शिकवत आहे. मैं उसको पकड़ लेता हूँ. मी ते पकडून घेतो. तो हमें प्रमाण देना है, मग आम्हाला प्रमाण द्यायचंय हमने दूसरों को क्षमा किया है. की आम्ही इतरांना क्षमा केली आहे. सुनिए ध्यान से. लक्षपूर्वक ऐका. अपने पड़ोसी को बोलना, ध्यान से सुनना. आपल्या शेजाऱ्याला म्हणा लक्ष देऊन ऐका. पड़ोसी को बोलो, ध्यान से सुनो. शेजाऱ्याला म्हणा लक्ष देऊन ऐका. उसको स्वर्ग में मत जाने देना. त्याला स्वर्गात जाऊ देऊ नका. थोड़े 5-5 मिनट बाद उसको जरा हिलाते रहना. थोडं 5-5 मिनिटांनी त्याला हलवत राहा. हम स्वर्ग में न जाएं. आम्ही लगेच काही स्वर्गात जाऊ नये. आप तैयार हैं? तयार आहात का? ऑनलाइन वाले भी हाथ दिखा सकते हैं. ऑनलाईन हात दाखवा. आमेन. पहली बात, पहिली गोष्ट, हमने क्षमा किया, इसका प्रमाण पत्र क्या है? आम्ही क्षमा केली याचं प्रमाणपत्र काय आहे? उत्पत्ति 45 अध्याय का पहला वचन. उत्पत्ती याचा 45वा अध्याय आणि पहिलं वचन. हम सब इस कहानी को जानते हैं. आम्हाला सर्वांना ही गोष्ट माहित आहे. योसेफ के भाइयों ने उसको पकड़ उसको खड्डे में डाल दिया. योसेफाच्या भावांनी त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. उससे वो जलते थे. त्याच्यावर जळत होते ते. और उसके 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 जो भाई थे, हम जानते हैं कि उन्होंने कैसा बर्ताव यूसुफ के साथ में किया. आणि आम्हाला माहित आहे की योसेफाच्या भावांनी त्याच्याबरोबर कशा प्रकारे ते वाईट वागणूक त्यांना दिली. और फिर से एक बार उस वहाँ पे अकाल होता है आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी दुष्काळ पडतो. और वहाँ पर हम देखते हैं कि वो अन्न लेने के लिए वो यूसुफ के पास में आते हैं. आणि आम्ही पाहतो की अन्न घेण्यासाठी ते योसेफाकडे येतात. और जब वो यूसुफ के पास में आते हैं, आणि जेव्हा ते योसेफाकडे येतात उसके भाई यूसुफ को नहीं पहचानते हैं, त्याचे जे भाऊ आहेत ते योसेफाला ओळखत लेकिन नाही. यूसुफ उनको पहचान लेता पण है. योसेफ त्यांना ओळखतो. यूसुफ उनको पहचानता है. योसेफ त्यांना ओळखतो. और 45 अध्याय पहले वचन में लिखा है, आणि 45 अध्याय पहिल्या वचनामध्ये असं जब लिहिलंय, यूसुफ उन सबके सामने जो उनके आसपास खड़े थे, अपने को वो रोक ना सका और पुकार के कहा, मेरे पास से सब लोग बाहर कर दो. आणि तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्याला गहिवर आवरेना त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकांना बाहेर घालवा. सब लोगों को बाहर निकाल दो. सर्व लोकांना बाहेर घालवा. सुनिए ध्यान से. लक्षपूर्वक ऐका. यहाँ पे बहुत चीज सीखने की मिलती या है. ठिकाणी खूप काही शिकण्यासारखं वहाँ आहे. पे काफी लोग जमा हुए त्या थे ठिकाणी बरेचसे लोक जमा झालेले क्योंकि होते. एक मंत्री था. कारण हा एक मंत्री होता. जब उसके भाई उससे मिले, जेव्हा त्याचे भाऊ त्याला भेटले, यूसुफ ने पहचान लिया. योसेफाने त्यांना ओळखलं वो उससे रहा नहीं गया आणि मग त्याला राहावे ना और सब लोगों को उसने निकाल दिया. आणि सर्व लोकांना त्याने तिकडनं घालवून दिलं. मिस्री लोगों को सब निकाल दिया. सर्व मिस्री लोकांना घालवून दिलं. क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि यूसुफ नहीं चाहता था कारण योसेफाची इच्छा नव्हती कि उन लोगों को ये पता चल जाए कि उसके भाइयों ने यूसुफ के साथ में क्या किया. त्यांना हे माहित पडावं की योसेफाच्या भावांनी योसेफाबरोबर कसे वागलेले आहेत. इसलिए उसने बाहर निकाल दिया आणि म्हणून त्यांना त्याने बाहेर काढलं कि किसी को पता ना चले कि यूसुफ के भाइयों ने यूसुफ के साथ में क्या किया है. जेणेकरून कुणालाही कळू नये की योसेफासोबत त्याच्या भावांनी कसे वागले. क्या किया था यूसुफ के भाइयों ने? काय केलं होतं योसेफाच्या भावांनी? उससे घृणा किया था. त्याची घृणा केली उन्होंने होती. उसको खड्डे में डाल दिया त्याला था. खड्ड्यात टाकलं उन्होंने होतं. उसको गुलाम होने के लिए बेच दिया था. त्याला गुलाम म्हणून विकून टाकलं और होतं. बहुत दिनों के बाद में ये प्रधानमंत्री बनता है. आणि खूप वर्षांनंतर हा एक प्रधानमंत्री बनतो. और यूसुफ के भाई अब अन्न लेने के लिए वहां आते आणि हैं. योसेफाचे भाऊ त्या ठिकाणी अन्न घेण्यासाठी यूसुफ येतात. पहचान लेता है उन्हें. योसेफ त्यांना ओळखतो. अब समय आता है आता समय आलेला आहे कि यूसुफ अपने भाइयों के सामने खुद को प्रकट करे. योसेफ त्याच्या भावांसमोर त्याने स्वतःला प्रगट करावं. लेकिन आसपास वहां लोग खड़े हुए थे, पण त्या आजूबाजूला लोक उभे आहेत. उन्हें पता ना चले, त्यांना माहित असू नये इसलिए उन्होंने उसको बाहर निकाल आणि दिया. म्हणून
त्यांना त्याने बाहेर अगर मैं घालवलं. उस जगह होता आणि जर मी त्या ठिकाणी असतो और मैं कहता आणि मी म्हंटलो लोगों को असतो, पता होना चाहिए लोकांना माहित असायला पाहिजे इसने मेरे साथ में क्या किया, यांनी माझ्यासोबत काय केलं, इन्होंने क्या किया मेरे साथ यांनी में, काय केलं माझ्यासोबत, पता होना चाहिए पूरी दुनिया को. सगळ्या जगाला माहित पडायला पाहिजे. लेकिन यूसुफ से सीखने मिलता है पण योसेफाकडून आम्हाला शिकायला मिळतं, जिसके हृदय में क्षमा है ना, ज्याच्या हृदयामध्ये क्षमा आहे ना, वो लोगों को नहीं बताता तो लोकांना नाही सांगत इसने मेरे साथ में क्या की किया. ह्यानी माझ्यासोबत काय केलं. बाहर निकाल दिया उसको, त्यांना बाहेर काढलं. क्योंकि अगर वो लोगों को बताता, कारण जर त्यांनी लोकांना सांगितलं जो वहां असतं, पे खड़े हुए थे जे त्या ठिकाणी उभे होते, उन्हें पता चल जाता, त्यांना जर माहित पडलं और असतं, जो योसेफ था वो एक बड़े पद पर था, कारण योसेफ जो होता तो मोठ्या पदावरती होता और सब लोगों को पता चल जाता कि उसके भाइयों ने क्या किया. आणि सगळ्यांना माहित पडलं असतं की ह्याच्या भावांनी काय केलेलं आहे. इसलिए योसेफ ने उनको निकाल आणि दिया. म्हणून योसेफानं त्यांना घालवून दिलं. आमीन. आमेन. ये प्रमाण पत्र है, हे प्रमाणपत्र आहे, ये सर्टिफिकेट है हमारा. हे आमचं सर्टिफिकेट आहे. जिन्होंने हमारे साथ किया, ज्यांनी आमच्या सोबत केलं, बुरा किया, वाईट केलं, हमारे साथ में बुरा बर्ताव किया, आमच्या सोबत वाईट वागणूक दिली, हम लोगों को ना बताएं. आम्ही लोकांना बोलू नये. स्वर्ग जानते हैं कि हमारे साथ क्या हुआ है. स्वर्गाला माहित आहे की आमच्या सोबत काय झालंय. स्वर्ग जानता है हमारे साथ क्या हुआ है. स्वर्गाला माहिती आहे की आमच्या सोबत काय भले घडलंय. लोगों को पता हो या ना पता, लोकांना माहित असो किंवा नसो, लेकिन स्वर्ग जानता है. पण स्वर्ग जाणतो. अगर मैं यूसुफ की जगह होता, तर मी योसेफा जागी तो असतो, मैं जरूर कहता मी जरूर म्हटलं लोगों को असतो, भी पता होने दो, लोकांनाही माहित असू देत. क्योंकि यूसुफ ने उनके कारण बहुत सहा है. कारण योसेफानं त्यांच्यामुळं फार सहन केलं होतं. यूसुफ कह सकता था, योसेफ म्हणू शकत होता, तुम्हारे कारण मैं बुरा बरता हुआ मेरे साथ, तुमच्यामुळे माझ्या बरोबर फार वाईट वागणूक झाली, अब मैं तुम्हें छोड़ूंगा नहीं, आता मी तुम्हाला सोडणार नाही, अब दिखाता हूं मैं कौन हूं. आता दाखवतो मी कोण आहे ते. लेकिन उसने नहीं कहा, पण तो असं नाही म्हटला. उसने लोगों को भी नहीं बताया, त्याने लोकांना देखील नाही सांगितलं. उसने बदला लेने की भावना नहीं जताई. त्याच्या मनामध्ये बदला घेण्याची कुठलीही भावना नव्हती. हम इस बात को सीखें. आणि ह्या गोष्टी आम्ही शिकल्या पाहिजेत. ये प्रमाण पत्र है हे प्रमाणपत्र आहे, जो हमारे साथ हुआ. जे आमच्या बरोबर घडलं. सिर्फ प्रार्थना के लिए आप कह सकते, आपके निजी जो आत्मिक पिता हैं, आत्मिक लीडर्स हैं, उनको आप बता सकते फक्त हैं. प्रार्थनेसाठी तुम्ही जे आत्मिक तुमचे वैयक्तिक पुढारी आहेत त्यांना बोलू शकता. क्योंकि बहुत बार हम घुटते हैं अंदर ही अंदर. बऱ्याचदा आम्ही आतल्या आत घुसमटतो, हम बहुत आत्मिक बन जाते हैं. आम्ही फार आत्मिक बनतो. दादा ने बोला किसको बोलना है, प्रार्थना के लिए दादाने बोलना. सांगितलं, कोणाला सांगितलं, बोलायचं प्रार्थनेसाठी, प्रार्थना का मुद्दा देना है, प्रार्थनेचा मुद्दा हमारा द्यायचा, मन हल्का हो उसके बाद. आमचं मन जेणेकरून हलकं व्हावं. आमेन. आमेन. लेकिन चर्चा मत कीजिए, पण त्याच्यावर चर्चा करू नका. जैसे योसेफ ने उन लोगों को निकाल दिया जसं योसेफाने त्या लोकांना काढून टाकलं कि किसको पता ना चले. की कुणाला माहित पडू नये. और उत्पत्ति 40 अध्याय 15 वचन, आता उत्पत्ती 40 याचं 15 वचन, यहाँ बहुत खूबसूरती के साथ यहाँ पे योसेफ यहाँ पर कहता है. आणि खूपच चांगल्या प्रकारे योसेफ या ठिकाणी बोलत आहे. सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका. आपका मन यहाँ पे रखिए, तुमचं मन या ठिकाणी ठेवा. क्योंकि आज परमेश्वर बहुत सारी चीजों से आजाद करेगा. कारण आज बऱ्याचशा गोष्टीपासून परमेश्वर तुम्हाला स्वतंत्र करणार आहे. बहुत बार हम बीमार होते हैं, बऱ्याचदा आम्ही आजारी पडतो, बहुत बार हम सफलता नहीं मिलती. आणि बऱ्याचदा आम्हाला सफलता मिळत नाही. उसका कारण ये हो सकता है, याचं कारण हे देखील असू और शकतं. परमेश्वर चाहता है आता परमेश्वराची इच्छा आहे हम आजाद हो जाएं. की आम्ही स्वतंत्र व्हावं. और शैतान की बड़ी चाल है हे सैतानाची मोठी चाल आहे कि हम अक्षमा में रहें. की आम्ही अक्षमेमध्ये राहावं. प्रभु अक्षमा में नहीं रखना चाहता है. पण परमेश्वर आम्हाला अक्षमेमध्ये ठेवू इच्छित अब नाही. यहाँ पर एक घटना होती है, आता या ठिकाणी एक घटना घडते, और इस वचन को हम पढ़ते हैं. उत्पत्ति 40 अध्याय 15 वचन. आणि उत्पत्ती याचा 40वा अध्याय आणि 15 वचन. कारण इब्रायनच्या देशाहून मला चोरून आणले आहे आणि येथेही या बंदी खाण्यामध्ये टाकण्याजोगे मी काही एक केलेलं नाही. यहाँ पर योसेफ जेल में है, या ठिकाणी तो बंदी शाळेमध्ये और आहे. यहाँ पर एक राजा का जो पकाने हार था वो भी जेल में है. आणि मग त्या ठिकाणी जो राजाचा एक कामगार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आहे. ये दोनों जेल में है, हे दोघंही तुरुंगामध्ये आहेत. और वो जेल में रहने के कारण वो सारी बातें एक दूसरे को कह रहे हैं. आणि जेलमध्ये असल्या कारणाने ह्या सर्व गोष्टी ते एकमेकांसोबत बोलत आहेत. सुनिए, योसेफ ने कितनी खूबसूरती के साथ में वहां कहा. आता पहा किती सुंदर रीतीने योसेफ त्या ठिकाणी म्हणत आहे. वहां वो कहता है,
त्या ठिकाणी तो म्हणतो वह उसे बता सकता था, मी त्याला सांगू शकलो असतो. योसेफ उसको बता सकता था, आता योसेफ त्याला सांगू शकत होता मेरे भाइयों के कारण मैं यहाँ पर आया हूँ, की माझ्या भावांमुळे मी इथं आलेलो आहे. लेकिन उसने ऐसा नहीं किया. पण त्याने असं नाही केलं. उसने क्या कहा? तो काय म्हटला? मुझे चुरा कर लाया गया है. मला चोरून आणलेला आहे. उसने अपने भाइयों के बारे में नहीं बताया. त्या ठिकाणी तिथं त्याच्या भावांविषयी नाही सांगितलं कितनी त्याने. खूबसूरती के साथ में वो ये इस कथन को कहता है. आणि किती सुंदर त्याने या ठिकाणी त्यांनी कथन केलेलं आहे. वो चाहता तो बता सकता था त्याची इच्छा असती तर तो सांगू शकला असता कि मेरे भाइयों ने मेरे साथ में नफरत किया की माझ्या भावांनी माझी घृणा केली और मुझे गुलाम बनाकर बेच दिया, आणि मला गुलाम म्हणून विकून टाकलं. और किस प्रकार पोतीफर नाम के जो उसकी पत्नी थी उसने किस प्रकार मेरे पे इल्जाम लगाया. आणि पोटिफर नावाच्या व्यक्तीच्या पत्नीने कशा प्रकारे माझ्यावरती जो झूठा आरोप लावलेला झूठा आरोप लगाया. आणि खोटा आरोप वो लावलेला. ये सब कहानी को बता सकता आणि था, ही सर्व गोष्ट तू सांगू शकला असता, लेकिन उसने नहीं कहा. पण त्याने असं सांगितलं वो नाही. क्या कहता है? पण तो काय म्हणतो? इब्रियों के देश से मुझे चुरा लिया गया. इब्रांच्या देशाहून मला चोरून आणलंय. उसने कोई भी बड़े कुछ बताया नहीं उसने. आणि कुठल्याही मोठ्या गोष्टी सांगत बसला नाही तो. जब अगर मैं होता मी असलो असतो 85 से 95 से मेरे साथ क्या हुआ सब बता देता, आणि 85-95 पासून माझ्यासोबत काय घडलं ते सगळं सांगत बसलो क्योंकि असतो. दूसरा कुछ काम ही नहीं जेल में ना. दुसरं काही कामच नाही बात ही तुरुंगामध्ये, बात करना है. नुसतं बोलायचंच आहे. वो कह सकता पोतीफर की पत्नी ने मुझे फंसाया, तो म्हणू शकत होता की पोटिफराच्या पत्नीने मला फसवलं, उसने मेरे साथ में क्या किया, तिने माझ्यासोबत काय केलं, कैसे मुझ पर वो ये प्यार जताती थी, आणि कसं तिचं प्रेम प्रदर्शित करत होती. परसों के दिन एक फोन आता है, मुझे एक फोन आया है. परवा एक फोन आला मला. प्रेज द लॉर्ड दादा प्रेज द लॉर्ड. मैंने प्रेज द लॉर्ड म्हटलो मी. मेरे लिए प्रार्थना कीजिए आप. म्हणे माझ्यासाठी प्रार्थना करा. मैं क्या प्रार्थना करूँ आप? काय करू प्रार्थना तुमची? मेरी एक गर्लफ्रेंड है, माझी एक गर्लफ्रेंड आहे, वो सुनती नहीं है, ती ऐकत नाही. उस जरा प्रार्थना कीजिए आप. तर तुम्ही जरा प्रार्थना करा. मतलब प्रार्थना करूँ क्या मैं? मतलब काय प्रार्थना करू क्या मी? चाहिए तेरे गर्लफ्रेंड से? तुला तुझ्या त्या गर्लफ्रेंड कडून काय हवंय? वो सुनती नहीं मेरा. ते म्हणे ते माझं ऐकत नाही. तो तू भी मत सुन. म्हणे तू पण नको ऐकू. क्यों चाहिए तेरे को गर्लफ्रेंड? कशाला पाहिजे गर्लफ्रेंड तुला? बॉयफ्रेंड है कर ना. बॉय का कमी है क्या? आणि मुलं आहेत त्यांच्याबरोबर मैत्री का ते काही कमी आहेत का? ये हम प्रार्थना के मुद्दे देते हैं. हे आमचे प्रार्थनेचे मुद्दे असतात. चर्च भी आते हैं तो कुछ हमारे फायदे के लिए. चर्चला पण येतात काहीतरी आमचा फायदा व्हावा म्हणून. एक भाई और मिला एक आणखी भाऊ मिळाला. और वो कहता है तो म्हणतो मेरा अच्छा परिवार है, माझं चांगलं कुटुंब आहे, मेरी पत्नी है, माझी पत्नी आहे, मेरे बच्चे भी हैं, आणि मुलं पण आहेत. लेकिन एक लेडी जो वो देखती रहती मेरे को, पण एक स्त्री आहे ती सारखी माझ्याकडे पाहत राहते, और मेरा दिल उस पर आ गया. आणि मग माझं मन तिच्यावर जडलंय. आप प्रार्थना करें कि वो मेरे पे ऐसा आ जाए. आणि तुम्ही प्रार्थना करा ती माझ्याकडे यावी म्हणून. ये प्रार्थना के मुद्दे हैं. आता हे प्रार्थनेचे मुद्दे ये आहेत. व्यभिचार है. हा व्यभिचार आहे. अगर प्रभु के साथ में ऐसा खेल खेलोगे, आणि प्रभू सोबत खेळ खेळला इस प्रकार का, अशा तो प्रकारचा, हम कहीं के नहीं रहेंगे. तर आम्ही कुठलेच राहणार नाही. हम बर्बाद हो जाएंगे. आमचा नाश होईल. प्रभु हमें इसमें से निकालने के लिए आया है. प्रभू आम्हाला यातून काढण्यासाठी आला. प्रभु ने उसका लहू बहाया है, प्रभूने त्याचं रक्त और उसका सांडलं लहू मूल्यवान है. आणि त्याचं रक्त अगर मौल्यवान उसे आहे. पापों में हम हैं, आणि अशा पापांमध्ये आम्ही आज आहोत. प्रभु से क्षमा मांगे तर आज प्रभूकडे क्षमा मागा और सुधर जाए. आणि सुधरा. प्रभु के पास में इस प्रकार मत आना. परमेश्वराकडे असं येऊ नका. प्रभु के पास में इस प्रकार की बातें मत लेकर आना. अशा प्रकारच्या गोष्टी परमेश्वराकडे घेऊन येऊ प्रभु ने उसका नका. मूल्यवान लहू दिया है. परमेश्वरने त्याचं मौल्यवान रक्त दिलेलं आहे. यीशु इसके लिए नहीं बैठा है येशू त्यासाठी नाही बसला कि दूसरी पत्नी को मेरी पत्नी बना दे, की दुसरी पत्नीला माझी पत्नी बनव दूसरे का पति मेरा पति बना आणि दे. दुसऱ्याचा पती माझा पती व्हावा. खबरदार जो प्रभु के साथ में ऐसा खेल खेला तो. आणि प्रभू बरोबर असे खेळ आम्ही अजिबात खेळू नयेत. मेरा यीशु का लहू बड़ा कीमती है. माझ्या परमेश्वराचं रक्त फार मौल्यवान आहे. उस क्रूस पर दिया उसने. त्यांनी जे त्या वधस्तंभावर इन दिलं, सब गंदी बातों से बाहर या निकालने के सर्व लिए, घाणेरड्या गोष्टीमधून आम्ही बाहेर निघावं म्हणून, इस गंदी बातों से बाहर या निकालने के लिए, घाणेरड्या गोष्टीमधून आम्ही बाहेर निघावं वापस म्हणून. हम ना जाएं उसके परत अंदर. त्या गोष्टीमध्ये जाऊ नये. प्रभु से क्षमा मांगे प्रभूकडे क्षमा मागूया और खुदा के पास में आ जाए. आणि परमेश्वराकडे येऊयात. अभी भी पापों का जीवन जीते हैं. अजूनही पापमय जीवन जगतात. चर्च में आने के बाद भी, मंडळीत येऊन देखील, वचन पढ़ने के बाद भी, वचन वाचून देखील अभी भी सोच बदली नहीं है. अजूनही विचार बदललेले नाहीयेत. अभी भी जीवन बदला नहीं है. अजूनही जीवन बदललेलं नाहीये. सुधर जाए हम. सुधारायला पाहिजे आम्हाला. ये मौका दे रहा है प्रभु. परमेश्वर संधी देत आहे. कल मौका मिले या ना मिले, उद्या संधी मिळो ना मिळो, आज मौका है आज संधी आहे प्रभु से क्षमा मांगने का. प्रभूकडे क्षमा मागण्याची. सुधर जाए हम. सुधरावं आम्ही.
योसेफ कह सकता था, योसेफ म्हणू शकत होता, पोतीफर की पत्नी ने कैसा मेरे साथ बर्ताव किया, पोटिफराच्या पत्नीने माझ्यासोबत कशी वागणूक केली, उसने नहीं कहा। पण त्यांनी ते बोलला नाही. उसने सिर्फ एक शब्द कहा, त्यांनी फक्त एक शब्द म्हटला, मुझे चुरा कर यहाँ लाया गया। मला इब्राहिमकडून चोरून आणलं गेलेलं आहे. हमारा ये प्रमाण पत्र है। आमचं हे प्रमाणपत्र आहे. यूसुफ का जीवन क्या दर्शा रहा है? यूसुफ योसेफाचं जीवन या ठिकाणी काय दाखवत आहे? उसने उन लोगों को पहले ही क्षमा कर दिया, त्याने त्या लोकांना अगोदरच क्षमा केली, जिसके कारण वो जेल में था, ज्यांच्यामुळे तो त्या तुरुंगामध्ये होता, जिसके कारण उसका जीवन बर्बाद हो गया। ज्यांच्यामुळे त्याचं जीवन बर्बाद झालं. ये उसका प्रमाण पत्र है हे त्याचं प्रमाणपत्र कि आहे वो कुछ भी किसी के बारे में नाम लेकर नहीं कह रहा। की तो कुठल्याही बाबतीमध्ये कुणाचंही नाव घेऊन कुणाशी काही बोलत नाहीये वो बड़ी खूबसूरती के साथ उत्तर दे रहा है। आणि खूप सुंदरतेने उत्तर देत आहे. किसी व्यक्ति के विषय में बुरा ना बोले, कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये वाईट बोलू नका. हमारे बारे में हमारे जीवन में कुछ लोग आते हैं और हमें हमारे जीवन में बुरा करते हैं, काही लोक येतात आमच्या जीवनामध्ये आणि आमचं वाईट करून जातात हमारे साथ बुरा बर्ताव करते हैं, आणि फार वाईट वागणूक देतात गलत हमारे जीवन में बातें फैलाते हैं। आणि आमच्या विषयी चुकीच्या अफवा पसरवतात. हमें क्या करना है? आम्हाला काय करायचं? हमें मालूम होने के बाद भी आम्हाला माहित असून देखील हम उसके बारे में चर्चा ना करें, आम्ही त्याच्याविषयी चर्चा करू नये, नहीं तो शैतान का अवसर मिल जाएगा नाहीतर सैतानाला संधी मिळेल हमें पकड़ने का। आम्हाला पकडण्याची. आप कहें तुम्ही म्हणा, आपके आत्मिक लीडर्स को तुमच्या आत्मिक पुढाऱ्याला तुम्ही सांगा प्रार्थना करने के लिए, प्रार्थना करण्यासाठी, प्रार्थना करने के लिए। आमेन। आमेन. किसी के विषय के में हम अक्षमा ना रखें, कुणाविषयीही अक्षमा आम्ही ठेवू नये. ये प्रमाण पत्र है। हे प्रमाणपत्र आहे. उत्पत्ति 45 अध्याय 3 वचन, आता उत्पत्ती याचा 45वा अध्याय आणि 3रं वचन वो क्या कहता है? काय म्हणतं? योसेफ आपल्या भावांना म्हणाला, मी योसेफ आहे, माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावांच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच्या पुढे अतिशय घाबरले. सुनिए, योसेफ के भाई घबरा गए थे। योसेफचे भाऊ घाबरले होते. क्यों घबर गए थे? का घाबरले हो? वो इसलिए घबरे थे क्योंकि उन्होंने योसेफ को अभी तक क्षमा नहीं किया था। ते यासाठी घाबरले होते कारण त्यांनी अजूनही योसेफाला क्षमा केलेली नव्हती. जो क्षमा नहीं करता जे क्षमा करत नाही ना, वो डर डर के जीता है। ते घाबरून जगतात. अगर योसेफ के भाइयों में अगर प्रेम होता योसेफ के विषय में, आणि योसेफाच्या भावांमध्ये जर योसेफाविषयी प्रेम असतं तो उसको वो जरूर ढूंढते, तर त्याला त्यांनी जरूर शोधलं असतं, लेकिन उन्होंने ढूंढा नहीं। पण त्यांनी त्याला शोधलं नाही. और 20 साल के बाद वो उसके सामने खड़े होते हैं आणि 20 वर्षांनंतर ते त्याच्या समोर उभे राहतात और उसकी योसेफ की उपस्थिति से वो घबरा जाते हैं। आणि योसेफाच्या उपस्थितीमुळे ते घाबरतात. सुनिए, ऐका, हमें प्रभु ने डर का आत्मा नहीं दिया है, आम्हाला परमेश्वरानं भीतीचा आत्मा नाही दिला, हमें सामर्थ्य का आत्मा तर दिया। आम्हाला सामर्थ्याचा आत्मा और जिसके दिला. अंदर क्षमा होती है आणि ज्याच्यामध्ये क्षमा असते ना, वो कहीं भी खड़ा हो जाता तो है। कुठेही उभा राहू शकतो. जिसके अंदर अक्षमा है, ज्याच्यामध्ये अक्षमा आहे, जिस व्यक्ति के विषय में है, ज्या व्यक्ती विषयी आहे, अगर वो सामने उसको देख ले, जर समोर त्याला पाहिला उसका चेहरा देखने लायक होता तर है, त्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो तो तब पापा ऐसा निकलते आणि आवाज। ततपप होऊन जाते ते. जो क्षमा करता है ना, पण जो क्षमा करतो ना, वो बोल सकता है। तो बोलतो. जब योसेफ के भाइयों के अंदर अक्षमा था, जेव्हा योसेफाच्या भावांमध्ये अक्षमा होती, जब योसेफ उनके सामने खड़ा हुआ, जेव्हा योसेफ त्यांच्या समोर उभा राहिला, घबरा गए। ते घाबरले. ये प्रमाण पत्र है, हे प्रमाणपत्र आहे. हम कभी घबरते नहीं, आम्ही कधी घाबरत नाही, क्योंकि हमारे मन में किसी के विषय में अक्षमा है ही कारण नहीं। आमच्या मनामध्ये कुणाविषयी अक्षमा नाहीच आहे. कोई भी आने दो हमारे सामने, कुणी येऊ दे आमच्या समोर, कोई आने दो हमारे सामने, आणि कुणी येऊ दे आमच्या समोर, हम डरते नहीं, आम्ही घाबरत नाही, क्योंकि हमारे मन में कुछ है ही नहीं। कारण आमच्या मनामध्ये काही नाहीच आहे. जिसके मन में है ज्याच्या मनात आहे वो डरता है, तो घाबरतो, वो सामने आने के लिए डरता तो है। समोर येण्यासाठी देखील घाबरतो. कई बार बोलते हैं ना, मैं त्याच्या तोंडच बघणार नाही, बऱ्याचदा आम्ही म्हणतो ना, त्याचं तोंडच बघणार नाही, उसका मुंह नहीं देखने वाला। त्याचं तोंडच बघणार नाही. इसका मतलब क्या हुआ? याचा अर्थ काय झाला? उस व्यक्ति से आपको कहीं चोट पहुंची है, त्या व्यक्तीकडून तुम्हाला काही जखमा झालेल्या आहेत, इसलिए आप कहते हैं आणि म्हणून तुम्ही असं मैं म्हणता उसका मुंह नहीं की देखूंगा। मी त्याचं तोंडच बघणार हम तो नाही. किसका भी मुंह देख लेते हैं आम्ही भैया, तर कुणाचंही तोंड बघतो. कोई भी सामने आता तो तोंड देख लेते हैं हम लोग। कुणी समोर येऊ दे, आम्ही तोंड बघतो. बाजू वाले को बोलना तोंड देखो। प्रेम में भय नहीं होता, प्रेमामध्ये भय नसतं,
पहले यूहन्ना का पत्र 4 अध्याय 18 वचन, पहिला योहान याचा पहिला अध्याय चौथा अध्याय. चौथा अध्याय आणि 18 वचन. पहला यूहन्ना का पत्र 4 अध्याय 18 वचन. पहिला योहान चौथा अध्याय 18 वचन. प्रेम में भय नहीं होता. प्रेमामध्ये भय नसतं. दूसरा तिमोथी 1:7, 2 तिमोथी 1:7. हम में भय का आत्मा नहीं है, आमच्यामध्ये भयाचा आत्मा नाही आहे. हम डरने वाले नहीं हैं, आम्ही घाबरणारे हम नाही आहे. किससे भी बात कर सकते हैं आम्ही कुणाशी बोलू शकतो और किसका भी मुंह देख सकते हैं. आणि कुणाचंही तोंड पाहू शकतो. आमेन. आमेन. बाजू वाले को बोल देना, शेजाऱ्याला सांगून टाका. हाँ, डर नहीं रखना. बोल दो बाजू वाले को, मेरे पास स्वर्ग ऐसे कोमा में मत जाना. बाजू वाले को बोलना, डरना नहीं है, घबराना नहीं है. यूसुफ के भाई डर गए. योसेफाचे भाऊ घाबरले. क्यों मालूम है? का माहितीये का? उनके अंदर अक्षमा था. त्यांच्यामध्ये अक्षमा होती. आमेन. आमेन. और एक बात, अजून एक गोष्ट, 45 अध्याय इसका 5 वचन, 45वा अध्याय याचं 5वं वचन. उत्पत्ति. तुम्ही मला या देशात विकून टाकले, याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले. इससे पहले हम चौथा वचन पढ़ेंगे. 45 अध्याय, 45वा अध्याय याचं 4थं वचन. सब ध्यान से सुने. योसेफ आपल्या भावांना म्हणाला, आम्हा जवळ या, आणि ते जवळ आले. तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकले, तो मीच. यहाँ पे यूसुफ के भाइयों से यूसुफ ने कहा, या ठिकाणी योसेफाच्या भावांना योसेफ म्हटला, मेरे निकट आओ, माझ्या जवळ या, मेरे निकट आओ. माझ्या जवळ या. शब्द बहुत महत्वपूर्ण है. शब्द फार महत्वपूर्ण आहे. मेरे निकट आओ. माझ्या जवळ या. अपने भाइयों के विषय में उसने दूरी नहीं बनाया. आपल्या भावांविषयी त्यांनी कुठलाही दुरावा ठेवला नाही. बहुत बार हमारे जीवन में जो कुछ कोई करते हैं, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये जर कोणी काही करतं, हमारा हृदय बहुत दूर चला जाता है. आमचं हृदय त्यांच्यापासून फार दूर चाललं इतना जातं दूर चला जाता है कि हम बहुत दूरी निर्माण हो जाती आणि है. फार दुरावा निर्माण होतो. बहुत दूर चले जाते हैं. फार दूर निघून जातो भले आम्ही. पास में रहता है, आणि जवळ असतो तो, मेरे घर के पास में ही है, अगदी माझ्या घराच्या जवळच लेकिन असतो, हृदय बहुत दूर है. पण हृदय फार दूर गेलेलं असतं. यूसुफ ये कह सकता था, मुझसे दूर हो जाओ. योसेफ हे म्हणू शकत होता की माझ्यापासून दूर व्हा, वो अपने सैनिकों को कह सकता था, इनको दूर कर दो. आणि तो त्याच्या सैनिकांना सांगू शकला असता की यांना दूर करा. लेकिन यूसुफ यहाँ कहता है, पण योसेफ या ठिकाणी मेरे म्हणतो, निकट आओ, माझ्या जवळ या, हृदय के निकट आओ. माझ्या हृदयाच्या जवळ या. जो हमारा बुरा बर्ताव करते हैं जे ना, आमच्या बरोबर वाईट वागणूक करतात उनको ना, दूर मत करो, ना दूर नका करू, उनको हृदय के पास रखो. त्यांना हृदयात जवळ ठेवा. क्यों मालूम है? का माहितीये का? वो आपके जीवन में आपको आशीष देने के लिए ते है. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता आहेत. आपके जीवन में आशीष देने के लिए. तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता आहेत. हमारा जीवन है ना, हमारा जीवन ऐसे लोगों के कारण बनता है. आमचं जीवन हे अशा लोकांमुळे घडतं. उसको कांटा मत समझिए. त्याला काटा समजू नका. कांटा बहुत बुरा होता है ना. काटा फार वाईट असतो ना. कांटा चुभना अच्छा नहीं लगता किसी को. काटा लागणं कुणाला आवडत नाही. पौलुस कहता है, मेरे जीवन में प्रभु ने एक कांटा रखा है. आणि पाऊल म्हणतो, माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने एक काटा ठेवलाय. 3 बार प्रार्थना किया, 3 वेळा प्रार्थना उसके केली, बाद प्रार्थना करना छोड़ दिया. त्याच्यानंतर प्रार्थना करणं सोडून दिलं. और वो कहता है, आणि तो म्हणतो, परमेश्वर कहता है, आणि परमेश्वर म्हणतो, मेरा अनुग्रह काफी है तेरे लिए. माझा अनुग्रह तुझ्या, माझी कृपा तुला पुरेशी आहे. इसलिए लोगों को हटाने के लिए प्रार्थना मत करो. म्हणून लोकांना हटून निघावं त्यांनी म्हणून प्रभु प्रार्थना याचं करू. तोंडच बघू नये म्हणून त्याला हटून टाक थोडासा. प्रार्थना ना करें. अशी प्रार्थना करू नका. प्रभु ने वो रखा है प्रभूने त्यांना ठेवलंय हमारा आत्मिक जीवन बढ़ाने के लिए. आमचं आत्मिक जीवन वाढण्यासाठी. हमारे हृदय से दूर ना जाए, आमच्याकडून त्यांनी दूर जाऊ नये, उनको आशीष दे. तर त्यांना आशीर्वाद. मैं आपको बताऊंगा कि क्या करना है मी आगे. तुम्हाला सांगणार आहे की पुढे काय करायचंय. कुछ पॉइंट्स है, मैं आपको बताऊंगा. आणि काही मुद्दे आहेत ते मी सांगू इच्छितो. क्योंकि हमारे बीच में उनके बीच में खाई नहीं होना चाहिए. कारण आमच्या आणि त्यांच्यामध्ये कुठली दरी निर्माण अगर होऊ नये. यहाँ पर हमारी दूरी बन गई, खाई बन गई, जर इथं आमची समजा दरी बनली किंवा दुरावा झाला, तो अनंतकालिक जीवन में भी हमारे पास में दूरी बनी रहेगी. मग आनंदकालीन जीवनामध्ये देखील आमच्यामध्ये ती दरी निर्माण होईल. अब्राहम और लाजर की कहानी मालूम है. अब्राहम आणि लाजाराची गोष्ट माहित आहे. अब्राहम कहता है, अब्राहम म्हणतो, हमारे और तेरे बीच में बड़ी खाई है. तुमच्या आणि तुझ्या आणि माझ्यामध्ये मोठी दरी आहे. तुम यहाँ नहीं आ सकते और हम वहां नहीं आ सकते. तुम्ही इकडे येऊ शकत नाही, मी तिकडे येऊ शकत तू नाही. अभी जलता रहे, आता तू जळत उस राहा अनंतकालिक अग्नि में जलता आणि रहे. त्या सार्वकालिक अग्नीमध्ये जळतच राहा. अगर हमारे जीवन में यहाँ दूरी
दूरियां बनाई हैं आता या ठिकाणी जर जगामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्ही दुरावा निर्माण तो केलाय वहां पे दूरी बनी तर रहेगी त्या ठिकाणी देखील तो दुरावा तसाच राहील और कोई भी अक्षमा करने वाला व्यक्ति प्रभु के पास में नहीं आणि जाएगा कुठलाही अक्षमा मनामध्ये ठेवणारा व्यक्ति प्रभूकडे जाणारच नाही हमारे बीच में उनके बीच में दूरी बन जाएगी आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक दुरावा निर्माण होईल आज हमें क्या करना है आज आम्हाला काय उन करायचंय दूरियों को खत्म करना है तर ती जे दुरावा आहे तो संपवायचा आहे अपने हृदय से दूर मत जाने दें आमच्या हृदयापासून दूर जाऊ देऊ नका उनके लिए प्रार्थना करें त्यांच्यासाठी प्रार्थना करा उनके लिए प्रार्थना करें त्यांच्यासाठी प्रार्थना करा यूसुफ क्या कहता है योसेफ काय म्हणतो मेरे निकट आओ माझ्या जवळ या दूर नहीं भगाता है दूर नाही पाठवत अगर मैं होता तो मैं वो पूरा पहले पहले भूतकाल में चला जाता आणि मी असलो सुद्धा आधी भूतकाळामध्ये गेलो असतो अच्छा इन्होंने मेरे को खड्डे में डाला था अच्छा यांनी मला खड्ड्यात टाकलं होतं अच्छा खड्डे में से निकाला बेच दिया अच्छा खड्ड्यामधून काढलं आणि परत विकूनही टाकलं और वहां पे मेरे को कितना दुख हुआ आणि त्या ठिकाणी मला किती दुःख झालं गुलाम गुलाम बनाकर बेच दिया आणि मला गुलाम म्हणून विकलं यांनी अच्छा यही था क्या हा हेच होते का ते अच्छा 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 इनको 20 साल के लिए डाल दो जरा अंदर यांना जरा 20 वर्ष टाकून द्या आतमध्ये समझने दो इनको मेरे साथ कैसा हुआ है कळू दे यांना देखील माझ्यासोबत कसं घडलं देखो जेल क्या होती है पहा तुरुंग कसा असतो देखिए भेड़िया क्या होती हैं आणि ते साखळदंड काय असतात बहुत बार हमारे जीवन में भी ऐसे होते हैं ना बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील असंच होतं ना इनको ना समझ में आना चाहिए प्रभु यांना आहे ना कळायला पाहिजे प्रभू लेकिन वो कहता है पण तो म्हणतो मेरे निकट आओ माझ्या जवळ या मेरे निकट आओ माझ्या जवळ या अपने हृदय से दूर मत करो किसी आपल्या हृदयापासून कोणाला दूर करू नका उनके लिए प्रार्थना कीजिए त्यांच्यासाठी प्रार्थना करा क्योंकि प्रभु ने हमारे लिए रखा है कारण प्रभूने ते आमच्यासाठी ठेवलेत 5वां वचन क्या कहता है 5 वचन काय म्हणतं उत्पत्ति 45:5 तुम्ही मला या देशात विकून टाकले याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले आपने जो किया है ना तुम्ही जे काही केलं ना मेरी भलाई हो गई उसमें माझं भलंच झालं त्याच्याने मेरी भलाई हो गई उसमें भलंच झालं आपने कितनी यातनाएं दी ना मुझे तुम्ही मला किती दुःख दिलं ना मेरे को कितनी गालियां दी ना आपने किती शिव्या शाप दिले ना मेरे बारे में कितनी चर्चा की ना माझ्या बाबतीत किती चर्चा केल्या ना मेरी भलाई हुई माझं चांगलंच झालं तो पड़ोसी को बोलना मेरी भलाई होने वाली है शेजाऱ्याला म्हणा माझं चांगलंच होणार आहे कुछ लोग डर जाते हैं काही लोक घाबरतात त्यांनी मला शाप दिला त्यांनी मला शाप दिला कुछ लोग करते हैं ना गुस्से में आके ना तुझा जीवन है ना शैतान पर कसं पकड़तो तुझे चांगलंच होणार नाही तू कितना भी शाप देते रहे उस शाप का बदला प्रभु भलाई में बदल देगा तू किती शाप देत राहा त्या शापाचा बदल परमेश माझ्या चांगुलपणामध्ये करेल अपन तो नाचते रहेंगे हम स्वर्ग का आनंद करेंगे भैया आम्ही स्वर्गाचा आनंद करू हम स्वर्ग जैसा आनंद करता है आम्ही स्वर्गामध्ये कसा आनंद करतो ना हम वैसा आनंद करते तसंच आनंद करत रहेंगे राहू तुम रोते रहो तुम्ही रडत राहा तुम बेचैन होते रहो बेचैन होत राहा अब यहाँ भाई तो वही तो हो रहा है आता या भावांना तेच तर होतंय वही क्या भाई क्या कर रहे थे भाइयों को क्या हुआ देखिए आणि भावांना काय झालं पहा 5 वचन तुम्ही मला या देशात विकून टाकले याबद्दल आता काही दुःख करू नका काय करू नका भाई किसमें है दुःखात दुखी यातना पीड़ा असंतुष्टि अशांति में जी रहे हैं लेकिन योसेफ आनंद उठा रहा है योसेफ आनंद घेत आहे अब मुझे देख के कुड़कुड़ना तो मेरा क्या संबंध है? तो कुड़कुड़ते रहे आता मला बघून तू तुझं चिडचिड होते तर तू चिडचिड करत राहा मला काय फरक पडतो तो दुखी आत्मा है तू तर दुःखी आत्मा आहे असंतुष्ट आत्मा है असंतुष्ट आत्मा आहे हम तो स्वर्ग का आनंद लूटते रहेंगे आम्ही तर स्वर्गाचा आनंद शोधत राहू इसहाक का प्रभु याकूब का अब्राहम का प्रभु इसहाक का प्रभु याकूब का प्रभु वो यीशु है वो मेरे साथ है आणि अब्राहमाचा प्रभू याकोबाचा प्रभू इसाकाचा प्रभू अब मैं क्या करूं कुड़कुड़ कर रहा है तो मैं क्या आता कर सकता हूं समोरचा चिडचिड करतो त्याला मी काय करू मुझे देखता है तब उसकी आंखें ऐसी हो जाती अब मैं क्या करूं उसके लिए कुछ कर सकता हूं आता मी काय नाही करू शकत त्यासाठी प्रभु ने मुझे क्षमा सिखाया है प्रभूने मला क्षमा शिकवली और क्षमा के साथ में प्रभु आनंद देता है आणि क्षमा सोबत परमेश्वर आनंद देतो खुशी देता है खुशी देतो करो आप कुड़कुड़ते रहो तुम्ही चिडचिड करत राहा हम तो स्वर्ग का आनंद लूटेंगे आम्ही तर स्वर्गाचा आनंद लुटू स्वर्ग का आनंद लूटेंगे। स्वर्गाचा आनंद बाजू वाले को बोला टेंशन मत ले शेजाऱ्याला म्हणा टेन्शन घेऊ नका कुछ लोगों के चेहरे सूज जाते हैं क्या हुआ काय लोकांचे चेहरे लगेच सुचतात काय झालं नेहमी ना माझ्या बाजूलाच असतात पण नेहमी कुडकुड करतात नेहमी त्यांचा चेहरा बघून माझ्या फुकतो
त्यांचा चेहरा असा आहे तो माझ्या त्याच्यापेक्षा असा. उनका फुगने दो, अपन मत फुगाओ. त्यांचा फुगू दे चेहरा, तुम्ही नका फुगू, उल्टा हंसना. उलट हसा. जब आपके चेहरे में आनंद होता है ना, जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती आनंद येतो ना, तो लोग और ऐसे करते कशी काय खुश आहे ती, आज काय मिळालं, आज वेतन जास्त भेटलं का, आज क्या बोलते हैं उसको, पगार ज्यादा मिळाला का, डबल पेमेंट भेटलं का, उस अपनी वजह से दूसरे को टेंशन. आपल्यामुळे दुसऱ्याला टेन्शन, लेकिन उल्टा हो रहा है, पण आता उलट उनकी वजह से अपन टेंशन. त्यांच्यामुळे आपल्यालाच टेन्शन आपण येते. टेंशन घ्यायचं नाही. आपण टेन्शन घ्यायचं नाही. बाजू वाले को बोल दो, शेजाऱ्याला सांगून टाका, किती फुगला तरी काय टेंशन घ्यायचं नाही, किती फुगलं कोणी काय टेन्शन घ्यायचं नाही. क्योंकि प्रभु ने स्वर्ग का आनंद हमारे अंदर रखा है. कारण परमेश्वराने स्वर्गाचा आनंद ठेवलेला आहे. हम तो आनंद करते रहेंगे. आम्ही तर आनंद करत राहू. कितनी भी यातनाएं होने दो, किती यातना होऊ द्या, कितने लोगों ने बोलने दो, किती लोकांनी बोलू द्या, कितने लोगों ने मैं उंगली करने दो, किती लोकांनी बोट दाखवू द्या, हम तो आनंद करते रहेंगे. आम्ही तर आनंदच करत क्योंकि राहू. उसी के लिए हमें प्रभु ने बोला कारण है, त्यासाठीच परमेश्वराने आम्हाला बोलवलंय, स्वर्ग का आनंद करने के लिए. स्वर्गाचा आनंद करण्यासाठी. आमेन. आमेन. तो बाजू वाले को बोलना टेंशन मत ले. शेजाऱ्याला म्हणा टेन्शन घेऊ नको. कितना सुंदर गाना गाया ना अभी, कुछ तो कड़वा था, बोले दुनिया की टेंशन. अब क्या, दुनिया की टेंशन छोड़ के क्या करूं, आता दुनियाचे टेन्शन सोडून काय करू, दुनिया की टेंशन छोड़ के क्या करूं, या जगाचं टेन्शन सोडून काय करू, भजन करो. भजन भजन. आमेन. आमेन. किसी के विषय में हमें अक्षमा नहीं रखना. कोणाविषयी आम्हाला अक्षमा ठेवायची नाही. नहीं तो ये अक्षमा हमारे जीवन में हमको आत्महत्या करने तक प्रवृत्त कर देगी. नाहीतर ही अक्षमा बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला आत्महत्येला देखील प्रवृत्त करू शकते. दाऊद का जो बेटा था अहीतोपेल, उसने अपने खुद को मार दिया. दाविदाचा मुलगा अहीतोपेल याने स्वतःला मारून टाकलं. क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि उसने क्षमा करने से इनकार कर कारण दिया. त्याने क्षमा करण्याचा नकार केला. अहीतोपेल बेतशबा का दादा था. अहीतोपेल हा बेतशबेचा आजोबा होता. दूसरा शमूएल 11 अध्याय 3 वचन. दुसरं शमूएल 11 अध्याय आणि 3 वचन. दूसरा शमूएल 23 अध्याय 34 वचन. दुसरं शमूएल 23 अध्याय 34 वचन. दाऊद ने बेतशबा के साथ पाप किया. दाविदाने बेतशबे सोबत पाप केलं. उसके लिए परमेश्वर ने दाऊद को क्षमा किया. आणि त्यासाठी परमेश्वराने दाविदाला क्षमा केली. जब दाऊद ने क्षमा मांगा, जेव्हा दाविदाने परमेश्वराकडे क्षमा मागितली, प्रभु ने क्षमा कर दिया. प्रभूने त्याला क्षमा केला. पण अहीतोपेल जो है उसने उसको क्षमा नहीं किया. पण अहीतोपेल जो होता तो त्या दाविदाला क्षमा करू शकला उसने नाही. अबसलोम के साथ में त्याने अबशलोम सोबत उसने दाऊद को छोड़ दिया त्याने दाविदाला सोडलं और अंत में उसने आत्महत्या कर आणि ली. शेवटी त्याने आत्महत्या केली. दूसरा शमूएल 17 अध्याय 23 वचन. दुसरं शमूएल 17 अध्याय 23 वचन. हम और उसने क्या कि आत्महत्या की आत्मा ने उसको प्रेरित किया. आणि आत्महत्याच्या आत्म्याने त्याला ग्रासलं. बहुत सारी आवाजें हमारे जीवन में सुनाई देती हैं. बरेचसे आवाज आमच्या जीवनामध्ये ऐकू येतात. अपने आप को खत्म कर दो, स्वतःला संपून टाक, छलांग लगा दो, उडी टाक, ऊपर से कूद जाओ, वरून खाली उडी टाक, फांसी लगा लो. फाशी घे. बहुत सारी आवाजें हमारे कानों में आती हैं. बरेचसे आवाज आमच्या कानामध्ये गुंजतात. ये आवाज किसकी है? हे आवाज कसले आहेत? ये शैतान की है, हे सैतानाचे आवाज जो आहेत, हमें नाश करने के लिए आती है. जे 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 आमचा नाश करण्यासाठी और येतात. बहुत बार अक्षमा के कारण ये आवाजें सुनाई आणि देती हैं. बऱ्याचदा अक्षमेमुळे हे आवाज आमच्या कानामध्ये येतात. क्षमा नया जीवन देता है, क्षमा आम्हाला नवीन जीवन देतं. अक्षमा मृत्यू लाता है. अक्षमा हे मृत्यू आणतं. इस बात को आप और मैं जाने, आणि ही गोष्ट तुम्ही आणि मी समजून घ्यावी. इस बात को आप और मैं जाने. आणि ही गोष्ट तुम्ही आणि मी समजून घ्यावी. उत्पत्ति 45 अध्याय 15 वचन. उत्पत्ती याचा 45वा अध्याय आणि 15 वचन. वो क्या कहता है तो सुनिए. काय म्हणतो? आणि सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला. त्यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत बसले. और यूसुफ ने क्या किया? योसेफाने काय केलं? अपने भाइयों के ऊपर तरस दिखाया. आपल्या भावांवरती त्याने दया केली. हम जब अपने शत्रु को देखते हैं, जेव्हा आम्ही आमच्या शत्रूंना पाहतो, क्या उन पर तरस खाते हैं आम्हाला त्यांच्यावर दया येते का हो? या उनको देखकर क्रोधित होते हैं का आम्ही त्यांना बघून रागावतो? या उनको देखकर चिढ़ते हैं? का आम्ही त्यांना बघून चिडतो? ये बहुत बहुत महत्वपूर्ण बात हे है. फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. हमें तरस दिखाना है. आम्हाला दया दाखवायची आहे. और तरस किस प्रकार दिखाना आणि है? दया कशी दाखवायची? हम क्षमा करके तरस दिखाना. आम्ही क्षमा करून दया दाखवावी. हम उनके लिए प्रार्थना करें. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. इफिस 4:32 इफिस 4:32 वहाँ पे भी लिखा है कि हम अपराधों को क्षमा करें.
करें। त्या ठिकाणी देखील लिहिले की आम्ही अपराधांना क्षमा करावे. यीशु क्रूस पर चढ़ गए येशू वधस्तंभावरती चढले. और जो जिन्होंने उसको बेधा था, ज्यांनी त्यांना मारा था, मारलं होतं, प्रभु ने कहा इनको क्षमा कर प्रभू दो। म्हटलं त्यांना क्षमा कर. मत्ती 18:27 मत्ते 18:27. वहां पे भी स्वामी उनके ऊपर तरस खाता है आणि त्या ठिकाणी देखील स्वामी त्यांच्यावरती दया दाखवतो और उनको क्षमा करता आणि है। त्यांना क्षमा करतो. हमारे शत्रु के लिए हम क्षमा मांगते आमच्या शत्रूंसाठी आम्ही क्षमा ठेवावी. हैं। एक बार एक मसीह व्यक्ति के साथ में एक अनाथ बच्चे को उसने बढ़ाया एका ख्रिस्ती व्यक्तीने एका अनाथ मुलाला वाढवलं उसको दत्तक लिया, उसको बढ़ाया। आणि त्याला दत्तक घेतलं, त्याला शिक्षण दिलं. और ये आदमी जो था ये जूते सिलने वाला आदमी था आणि हा जो व्यक्ती होता हा चांभार होता आणि बुट चप्पल शिवायचं काम करायचा. और उसने अब इस बच्चे को अच्छी कला सिखाया, जूते बनाने की कला आता सिखाया, या मुलाला या व्यक्तीने त्याची कला शिकवली, अच्छा बड़ा किया इसको चांगलं त्याला वाढवलं और इसको अच्छा नॉलेज दिया आणि उसके बाद। चांगलं त्याला शिक्षण दिलं. लेकिन कुछ दिनों के बाद पण में काही दिवसांनी ये मालिक के विरुद्ध में हो जाता है हा मालकाच्या विरोधात होऊन जातो और ठीक उसी के सामने अपनी दुकान खोल देता आणि है। बरोबर त्याच्या समोरच एक नवीन दुकान करतो. लेकिन ये मसीह व्यक्ति क्या करता है, पण हा ख्रिस्ती व्यक्ती काय करतो, जब भी उसकी पारिवारिक प्रार्थना होती है जेव्हा केव्हा त्याची कौटुंबिक प्रार्थना होते, ये प्रार्थना करता है हा प्रार्थना करतो उस लड़के के लिए त्या मुलासाठी जिसने इसको बढ़ाया, ज्याने त्याला वाढवलं, जिसने उसको प्रेरणा दिया, त्याला प्रेरणा दिली. उस बेटे के लिए प्रार्थना करता है। त्या मुलासाठी प्रार्थना करायचं. वो कहता है तो म्हणतो परमेश्वर उसको आशीष दे, परमेश्वर त्याला आशीर्वादित कर, क्योंकि उसके भी परिवार है, कारण त्याचं देखील कुटुंब आहे, उसके परिवार है, त्याचं कुटुंब आहे. उसके बिजनेस को बढ़ने दे, त्याचा व्यवसाय वाढू देत, उसका बिजनेस तरक्की करे, त्याच्या व्यवसायामध्ये त्याला यश दे इसका बिजनेस हमेशा बढ़ता रहे। आणि त्याचा व्यवसाय हा अधिकाधिक वाढो. ये उसकी प्रार्थना थी। ही त्याची प्रार्थना होती. अगर हम उस जगह होते, आम्ही जर त्या जागी असतो, जब मैं उस जगह होता, मी त्या जागी असतो, मेरी ये प्रार्थना होती, माझी ही प्रार्थना प्रभु असते, इसकी दुकान को पहले बंद कर दे, प्रभू आधी याची दुकान बंद कर, इसका धंधा ना चले, त्याचा धंदाच चालू, कोई भी कस्टमर उसके पास ना जाए, कुठलाही गिराईक त्याच्याकडे जाऊ देऊ नये. यीशु के नाम में येशूच्या नावात आमेन। आमेन. 2 दिन उपास प्रार्थना करता 2 दिवस उपास प्रार्थना और देखता ग्राहक जा रहा है कि नहीं, आणि मग पाहिलं असतं ग्राहक येतात का नाही. लेकिन ये आदमी तरस से भरा हुआ पण है। हा व्यक्ती दयेने भरलेला आहे. मसीह व्यक्ति ये ख्रिस्ती होता है। व्यक्ती आहे. मसीह व्यक्ति हमेशा दूसरे की उन्नति देखता है, ख्रिस्ती व्यक्ती नेहमी दुसऱ्याची उन्नतीच पाहतो, भले वो मेरा शत्रु क्यों ना हो। मग तो माझा शत्रू का असे ना. हमारे जीवन में जो कुछ होता है आमच्या जीवनामध्ये जे काही होतं हमारे अच्छे के लिए होता है। आमच्या चांगल्यासाठीच होतं. 45:5 में उत्पत्ति 45:5 में क्या कहता है उत्पत्ती 45:5 मध्ये काय म्हणतो, कि मेरे प्राणों को बचाने के लिए उसने मुझे तुम्हारे प्राणों को बचाने के लिए उसने मुझे आगे भेज दिया। तुमचे प्राण वाचवे म्हणून देवाने मला पुढे पाठवलं. इसका मतलब क्या हुआ याचा अर्थ काय, कि जो भी हमारे जीवन में होता है जे काही आमच्या जीवनामध्ये होतं हमारे अच्छाई के लिए होता ते है। आमच्या चांगल्यासाठीच होतं. उत्पत्ति 45:5, उत्पत्ति 45:8, उत्पत्ती 45:5 आणि उत्पत्ती 45:8, उत्पत्ति 50 अध्याय 20 वचन। उत्पत्ती 50:20. जो कुछ हमारे साथ में हुआ, अतीत में जो कुछ हुआ, भूतकाल में जो कुछ हुआ, आणि भूतकाळामध्ये जे काही आमच्या बरोबर झालं, वर्तमान में जो हो रहा है, वर्तमानात जे काही घडत आहे भविष्य में जो होने वाला आणि है, भविष्यामध्ये जे काही होणार ये आहे, सब कुछ परमेश्वर के हाथ हे में है। सर्व काही परमेश्वराच्या और हातामध्ये आहे. ये चीजें जो हो रही हैं आणि हे जे काही होत आहे हमारी भलाई के लिए ते है, आमच्या भलाईसाठी हमारी आहे, भलाई के लिए है। आमच्या चांगल्यासाठीच आहे. पड़ोसी को बोलना मेरी भलाई के लिए हो रहा है, शेजाऱ्याला म्हणा माझ्या चांगल्यासाठीच होत आहे, मेरी भलाई के लिए हो रहा है, माझ्या भलाईसाठी होत आहे. जो कुछ भी हो रहा है जे काही होतंय मेरी भलाई के लिए हो रहा है, माझ्या भलाईसाठी आहे, मेरी भलाई के लिए हो रहा है। माझ्या भलाईसाठी. अब हम क्या करें, आता आम्ही काय करावं, हमें क्या करना चाहिए, आम्हाला काय करायला पाहिजे, हमें क्या करना चाहिए, आम्हाला काय करायला हम पाहिजे, क्या निर्णय लें। अब आम्ही आज काय निर्णय घ्यावा. हमें निर्णय लेना है आम्हाला निर्णय घ्यायचा आहे अपने शत्रु को आशीष दें। आपल्या शत्रूला आशीर्वाद द्यायचा. हमें क्या निर्णय लें अब, आम्हाला काय निर्णय घ्यायचा हमें आहे? क्या करना चाहिए अब। आम्हाला काय करायचं आता. मत्ती 5:44, मत्ते 5:44, 44, मत्ती को सुबह 5वां अध्याय 44 वचन। मत्ते याचं 44:5. हम आशीष दें, आम्ही आशीर्वाद द्यावा, हम श्राप ना दें, आम्ही श्राप देऊ नये, हम आशीष दें, आम्ही आशीर्वादच द्यावा. हम प्रार्थना करें आम्ही प्रार्थना करावी. जिन्होंने आपके विरुद्ध अपराध किया है। ज्यांनी तुमच्या विरोधात अपराध केलेत, अब कैसे करना है, आता कसं करायचंय, आप अपने हृदय में उनका नाम लेकर तुमच्या हृदयामध्ये त्यांचं नाव घ्या और उनको आशीष दें। आणि त्यांना आशीर्वाद द्या. अपना नाम, उनका नाम लें। त्यांचं नाव घ्या. बहुत बार हमें
इस दुनिया में जिन्होंने हमें तकलीफ दिया शायद छोड़कर चले गए होंगे हमें, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला बऱ्याच जणांनी दुःख दिलेलं असतं, कदाचित आम्हाला सोडून देखील गेले लेकिन असते, कहीं तो भी हमें याद आती है पण उनकी। कधी ना कधी केव्हा ना केव्हा त्यांची आठवण आम्हाला नक्की तो येते. आज क्या करना है? मग आज काय उनका करायचं? नाम लेकर त्यांचं नाव घेऊन उनको छोड़ देना है। त्यांना सोडून द्यायचंय. कहना है प्रभु मैं उनको क्षमा करता पण हूँ। म्हणायचंय की प्रभू मी त्यांना क्षमा करत व्यक्ति आहे. का नाम लेकर कहना है कि प्रभु मैं उनको क्षमा करती हूँ, उनको क्षमा करता हूँ। व्यक्तिगत नाव घेऊन आम्हाला म्हणायचंय प्रभू मी त्यांना क्षमा करतो, प्रभू मी त्यांना क्षमा करते. इसलिए प्रभु ने आपको और मुझे यहाँ रखा है। आणि म्हणूनच परमेश्वराने तुम्हाला आणि मला या ठिकाणी ठेवलंय. अपने अपने शत्रुओं को हम आशीष दें। आपल्या शत्रूला आम्ही आशीर्वाद द्यावा. हम अपने शत्रु को आशीष दें। आम्ही आपल्या शत्रूला आशीर्वाद द्यावा. और इतना नहीं, आणि एवढंच नाही, दूसरी बात, दुसरी गोष्ट, हम हर परिस्थिति के लिए परमेश्वर का धन्यवाद दें। आम्ही प्रत्येक परिस्थिती परमेश्वराला धन्यवाद द्यावा. पहले थिस्सलुनीकरास पत्र 5वां अध्याय 18 और 19 वचन, पहिलं थेसलिकरास पत्र याचा 5वा अध्याय 18 आणि 19 वचन वहाँ कहता है त्या ठिकाणी म्हणतो, हर एक परिस्थिति के लिए प्रभु का धन्यवाद दें। प्रत्येक परिस्थिती परमेश्वराचे आभार माना. हर एक परिस्थिति के लिए प्रभु का धन्यवाद दें। प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराला धन्यवाद द्या. क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि जब हम प्रभु का धन्यवाद करते हैं जेव्हा आम्ही परमेश्वराचे आभार हर एक मानतो परिस्थिति के लिए, प्रत्येक परिस्थितीमध्ये, इसका मतलब ये होता याचा है अर्थ हा, परमेश्वर हमारे अंदर उसका गुण डाल रहा है। परमेश्वर आपल्यामध्ये त्याचे गुण टाकत आहे. प्रभु के गुण हमारे अंदर आ रहे हैं। त्याचे गुण आपल्यामध्ये येत आहेत. पवित्र आत्मा के फल हमारे अंदर आ रहे हैं। पवित्र आत्म्याची फळं आमच्यामध्ये येत आहेत. इसलिए हमें हर परिस्थिति में प्रभु का धन्यवाद आणि देना। म्हणून आम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराला धन्यवाद द्यायचा जब हम आहे. धन्यवाद देते हैं उस परिस्थिति के लिए, जेव्हा त्या परिस्थितीसाठी आम्ही परमेश्वराला धन्यवाद परमेश्वर देतो, का चरित्र हमारे जीवन पर प्रकट होता है। परमेश्वराचं चारित्र्य आमच्या जीवनामध्ये प्रकट होतं. मैं एक कहानी बताना चाहता एक हूँ गोष्ट सांगू इच्छितो. आपको। एक बार एक लड़की एक मिशनरी के बीच में बढ़ रही थे, मिशनरी लोगों के बीच में, मिशनरी एक मुलगी होती जी मिशनरी लोकांसोबत शिकत होती. उनके बीच में बढ़ रही थी, त्यांच्या बरोबर ती वाढत होती. और ये मिशनरी काम कर रहे थे। आणि हे मिशनरी जे होते ते काम करत जो होते. नरभक्षी लोग हैं, आदिवासी लोग हैं, उनके बीच में जे आदिवासी नरभक्षी लोक आहेत त्यांच्यामध्ये हे सेवा करत होते. ये मिशनरी का काम कर रहे थे। हे मिशनरीचं काम करत होते. उन्हें देखकर ये लड़की बड़ी खुश होती आणि है त्यांना पाहून ही मुलगी फार खुश होते और ये प्रार्थना करती आणि है, ही प्रार्थना करते, परमेश्वर ऐसे मिशनरी बनने में मेरी सहायता करना। परमेश्वर असंच मिशनरी बनण्यासाठी माझं सहाय्य कर. और उसका ये स्वप्न बन गया आणि तिचं आता हे स्वप्न बनलं कि मैं ऐसे लोगों के बीच में ही मेरे जीवन को मैं दे दूंगी। की मी अशा लोकांसाठीच माझं जीवन देऊन टाकीन. मैं ऐसे लोगों के जीवन को सुधारने के लिए अपने जीवन को मैं दे आणि दूंगी। अशा लोकांचं जीवन सुधारण्यासाठी माझं जीवन मी देऊन टाकेन. ये उसका सपना बन हे गया। तिचं स्वप्न बनलं. लेकिन समय के साथ साथ पण वेळेनुसार उसका सपना ये धुंधला पड़ गया। आणि तिचं स्वप्न हे पुसट झालं. वो बढ़ती गई, ती वाढत गेली, 18 साल के ऊपर हो गई। 18च्या वर्षाच्या वर गेली. तब वो प्रार्थना करने आणि लगी, तेव्हा ती प्रार्थना करू लागली, परमेश्वर मुझे एक अच्छा मसीह पति दे। परमेश्वर आम्हाला एक चांगला ख्रिस्ती पती दे. परमेश्वर ने उसको प्रार्थना का उत्तर दिया परमेश्वराने तिला प्रार्थनेचं उत्तर दिलं और उसका विवाह हो गया। आणि तिचा विवाह झाला. 6 हफ्ते तक बड़े आनंदित ये लोग आणि रहे। 6 आठवडे फार चांगलं चाललं. पति के साथ बड़ी खुश रही। पतीसोबत फार चांगली राहिली. पति के नौकरी के कारण पति 3 साल के लिए ये चला जाता है, पण पतीची नोकरी असल्या कारणाने 3 वर्षासाठी बाहेर जातो, वो अपनी पत्नी से दूर रहता है। आपल्या पत्नीपासून दूर जातो. जब अंत में उसका पति घर लौटता है, जेव्हा शेवटी तिचा पती घरी पोहोचतो, अब उसका जो पति था पहले जैसा नहीं था। आता तिचा जो पती आहे तो पहिल्यासारखा राहिलेला नाहीये. वो प्यार करने वाला नहीं रहा, तो आता प्रेम करणारा राहिलेला नाहीये. वो शराबी बन गया, तो आता दारुडा झालाय. वो नशे में रहता था आणि नशेमध्ये आहे. और नशे की हालत में उसको गालियां देता आणि था, नशेमध्ये तो तिला शिवाशाप देत असे, उसको मारता था, तिला मारत असे. और जहां भी वो हमेशा उसको तकलीफ देता था, आणि जिथे कुठे जाईल तिथे तो त्रास देत होता. हमेशा उसको बुरा भला कहता था। नेहमी तिला बरं वाईट बोलत होता. वे सुनकर वो दूसरे कमरे में चली जाती थी आणि मग ती दुसऱ्या खोलीमध्ये निघून जात और असे अपने आंसू के साथ प्रार्थना करने लगती। आणि आपले अश्रू ढाळून प्रार्थना करत होती, परमेश्वर मेरे पति को बदल दे, परमेश्वर माझ्या पतीला तू बदल, प्रभु मेरे पति को बदल दे। प्रभू माझ्या पतीला तू बदल. परमेश्वर ने एक दिन उसको उत्तर दिया। परमेश्वराने एक दिवशी तिला उत्तर दिलं. परमेश्वर ने उससे कहा, परमेश्वर तिला म्हटला, मैं तेरे पति को नहीं बदलूंगा, मी तुझ्या पतीला नाही बदलणार, मैं तुझे बदलना चाहता हूँ, मी तुला बदलू इच्छितो, मैं तुझे बदलना मी चाहता हूँ। तुला बदलू इच्छितो. उसने उत्तर दिया, तिने उत्तर दिलं, प्रभु मुझ में तो ऐसा कुछ नहीं है ना, प्रभू माझ्यामध्ये तर असं काहीच नाहीये ना, मैं तो बदली हुई हूँ ना, मी तर बदललेलीच आहे, मैं तो बचपन से आपके साथ में हूँ मी ना। तर लहानपणापासून तुझ्या सोबतच आहे ना. तब परमेश्वर ने कहा, तेव्हा परमेश्वर म्हटला, ये तुम्हारे बीच में गलत फहमी है। हे तुझा गैरसमज आहे. मैंने हमेशा से तुम्हारी प्रार्थनाओं को बड़ा ध्यानपूर्वक सुना, मी नेहमीच तुझ्या प्रार्थना लक्षपूर्वक ऐकल्या,
मुझे बहुत अच्छा लगता था जब तुम प्रार्थना करती आणि थी। मला खूप चांगलं वाटत होतं जेव्हा तू प्रार्थना करायची. तुमने प्रार्थना किया था तू प्रार्थना केली होती कि नरभक्षियों के बीच में तुझे सेवा की करना है, नरभक्षी लोकांमध्ये तुला सेवा करायची आहे उनके लिए अपने जीवन को देना है। आणि त्यांच्यासाठी तुझं जीवन तुला द्यायचंय. लेकिन अब तो नरभक्षी कहीं नहीं रहे। पण आता नरभक्षी कुठंच नाही राहिले. अफ्रीका के कुछ द्वीपों में कुछ नरभक्षी मिलेंगे, अगर मिल गए तो आज। जर आज नरभक्षी जर मिळाले तर आफ्रिकेच्या कुठल्या तरी बेटावरती भेटतील. आज नरभक्षी नहीं रहे, आता नरभक्षी उरलेले नाहीयेत इसलिए मैंने तुम्हारा काम को आसान बना दिया। आणि म्हणून मी तुझं काम सोपं करून टाकलं. तुम्हारा जो पति नरभक्षी जैसा है ना, तुझा पती नरभक्षसारखा आहे ना, उनके जीवन में काम करना। त्याच्या जीवनामध्ये काम कर. इसलिए मैंने क्या किया, आणि म्हणून मी काय केलं, एक असभ्य व्यक्ति के साथ में तुम्हारा विवाह करवा दिया। एक अच्छे व्यक्तिमत्व के साथ में नहीं, एक असभ्य व्यक्ति के साथ, एका असभ्य व्यक्तीसोबत मी तुझं लग्न लावून दिलं बुरा बर्ताव करने वाले के साथ में तेरी शादी आणि कर। वाईट वागणूक देणाऱ्या व्यक्तीबरोबर तुझं लग्न लावून दिलं. अब उनके लिए मिशनरी बनो, आता त्याच्यासाठी मिशनरी बन, उनके लिए मिशनरी बनो। त्याच्यासाठी मिशनरी बन. हम घर को छोड़ के मिशनरी बनना चाहते हैं। आम्ही घर सोडून मिशनरी बनू इच्छितो. पहले घर के लोगों को जीतना है। आधी घराचंच ओझं एवढं आहे. तेरे पति को तुझ्या पतीला स्वर्ग के लिए जीत ले। स्वर्गासाठी जिंकून घे. अब वो कमरे से बाहर आती है, आता ते खोलीमधून बाहेर येते, अपने पति को देखती है, आपल्या पतीकडे पाहते. वो पिया हुआ था तो पिलेला होता और बिस्तर पे फर्श पे पड़ा हुआ था। आणि फरशीवर पडलेला होता. जब उसने उसको देखा जेव्हा तिने त्याला पाहिलं और प्रभु के शब्द सुने, आणि प्रभूचे शब्द ऐकले, तब उसका मन हृदय उसके पति के विषय में प्रेम से भर गया। तेव्हा तिचं मन, तिचं हृदय तिच्या पतीविषयी प्रेमानं भरून गेलं. उसने निर्णय लिया, तिने निर्णय घेतला, उसे परमेश्वर की संतान बननी है त्याला परमेश्वराची संतान बनायचंय और अपने पति को प्यार करना है आणि आपल्या पतीवर प्रेम करायचंय और उसको एक अच्छा व्यक्तिमत्व बनाना है। आणि त्याला एक चांगलं व्यक्तिमत्व बनवायचंय. ये उसके जीवन का उद्देश्य बन आता गया। हे तिच्या जीवनाचं उद्दिष्ट बनलं. काफी समय लगा, फार वेळ लागला, खूप समय लगा, बराचसा वेळ लागला, बहुत तकलीफें भी हुई, त्रास देखील झाला, लेकिन ये व्यक्ति सफल हो गई। पण एक दिवस ती यशस्वी झाले. एक दिन ये सफल हो गई। एक दिवशी ती यशस्वी झाले. ये सच्ची कहानी है। ही खरी गोष्ट आहे. अब वो दोनों 90 साल के हैं, आता ते दोघंही 90 वर्षांचे आहेत दोनों अच्छे से जीवन जी रहे आणि हैं। दोघं चांगलं जीवन जगत आहेत. एक नरभक्षी को उसने एक अच्छा बना दिया। एक नरभक्षीला तिने चांगलं बनवलं. किसकी वजह से? कुणामुळे? परमेश्वर के प्यार की वजह से। परमेश्वराच्या प्रेमामुळे. परमेश्वर में कठिन कार्य करने के द्वारा परखता है। परमेश्वर कठीण कार्य घेण्याच्या द्वारे आम्हाला पारखतो. परमेश्वर हमारे जीवन में अनुमतियां देता है परमेश्वर काही गोष्टींची संमती आमच्या जीवनामध्ये देतो कि हमारे जीवन में नरभक्षी के जैसे लोग आए। की आमच्या जीवनामध्ये नरभक्षाप्रमाणे लोक यावेत. क्या आज हम उनके लिए धन्यवाद देंगे प्रभु के लिए? आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ का आमच्यासाठी? हम पति के बारे में बड़ा चिड़चिड़ करते हैं, आम्ही पतीविषयी फार चिडचिड करतो, सुधरतच नाही। सुधरतच नाही. 7 दिवस झाले उपास प्रार्थना करते हैं, 7 दिवस झाले उपास प्रार्थना करते, पण जास्तच चिडतोय। जास्तच चिडचिड करतोय. हम प्यार से जीते, प्रेमाने जिंकूयात. अगर दारू भी पीकर आ जाए कदाचित दारू पिऊन देखील येईल, और गालियां भी देने लगे, शिव्या देखील देईल, तो उसको डंडे से मारो मत, त्याला दांडने मारू नका, चप्पल फेंक के मारो मत, चप्पल फेकून मारू नका, उसका स्वागत गालियों से मत करो। त्याचं स्वागत शिव्यांनी करू नका. बहुत बार हमने देखा है, बऱ्याचदा आम्ही पाहिलं, दारू पीकर आदमी आता है, दारू पिऊन नवरा येतो, उसकी शुरुआत गालियों से शुरू हो जाती है। आणि त्याची जी स्वागत आहे ते शिव्यांनी सुरू होतं. कैसे सुधरेगा? कसं सुधारणार आहे तो? पहले वो कहेगा, पहिलं तो म्हणेल चर्चला जाते पहिले स्वतः सुधर, काय सुधरायला आलं? पहले हम प्यार तो करना, ऐसे लोगों से प्यार करना तो सीख ले। अशा लोकांवरती प्रेम करायला तर शिकायला पाहिजे. पूरी दुनिया से प्यार से बात करेंगे। सगळ्या जगाशी एकदम प्रेमाने बोलणार. जब पति पत्नी सामने आते हैं, जेव्हा पती पत्नी समोर समोर येतात, एक दूसरे तोंडच बघत नहीं, तोंडच बघत नाही एकमेकाचं. पहले हम घर से शुरुआत करें सुरुवात घरापासून होऊ देत. और प्रार्थना करते हैं, प्रभु मिशनरियों में भेज, गांव में भेज, प्रभु गांव में भेज मेरे को, आणि आम्ही प्रार्थना असते आम्हाला मिशनऱ्यांमध्ये पाठव प्रभूजी, गांव में भेज, गांव में भेज, गावांमध्ये पाठव. तेरे लिए पत्थर खाने के लिए तैयार है, आणि तुझ्यासाठी आम्ही धोंडे खाण्यासाठी देखील तयार, मरने के लिए तैयार है, मरण्यासाठी तयार आहोत, क्रूस पर चढ़ने के लिए तैयार है, वधस्तंभावर चढण्यासाठी तयार आहे. प्रभु बोलेंगे ये सब कुछ घर में तो है। हे सगळं घरीच तर आहे. प्रभु उत्तर देगा, प्रभू उत्तर देईल, मेरे बेटे, माझ्या मुला, मेरे बेटी, माझ्या मुली, पत्थर खाना
दगड खाणं, गाली खाना, शिव्या खाणं ये घर पे तो है। घरामध्ये आहे ना. पहले वो खाना सीख, पहिले ते खायला शिक फिर क्रूस पर चढ़ाता हूँ आणि नंतर मग तुला वधस्तंभावर चढवतो. हर एक बात के लिए। प्रत्येक गोष्टीसाठी प्रभु का धन्यवाद, प्रभूला धन्यवाद द्यायचा. प्रभु का धन्यवाद। प्रभूला धन्यवाद द्यायचा. जो भी हो रहा है जे काही होत आहे वो मेरे जीवन को बनाने के लिए हो ते रहा है, माझं जीवन घडवण्यासाठी होत मेरे आहे. जीवन को बनाने के लिए। माझं जीवन बनवण्यासाठी होत मुझे आहे. दूसरे का मालूम नहीं, मला दुसऱ्याचं माहित नाही, लेकिन मेरा जीवन मुझे बनाना है। पण माझं जीवन मला बनवायचंय. क्षमा करने वाला हृदय रखें। क्षमा करणारं हृदय ठेवूया. संतरे का पेड़ संतरे देता है, संत्र्याचं झाड संत्रच देतं. सेब का फल सेब के फल देता है, सफरचंदाचं झाड सफरचंद देतं. आम का पेड़ आम का फल देता है। आंब्याचं झाड आंब्याचंच फळ देतं. और मसीह जन जो पेड़ है वो पवित्र आत्मा के फल ही देना है, आणि म्हणून ख्रिस्ती जे झाड आहे त्याने पवित्र आत्म्याचीच फळं द्यावीत, वही फल देना है। तेच फळ द्यावं. अब कौन से फल निकल रहे हैं आता हमारे? कुठले फळं निघतायत आमच्या? शारीरिक फल शारीरिक फळं या आत्मिक फल? की आत्मिक फळं? ये आज हमें ठहराना है। हे आज आम्हाला ठरवायचंय. क्या हम तैयार हैं? आम्ही तयार आहोत का? शैतान का एक बड़ा हथियार है, सैतानाचं एक मोठं हत्यार आहे हमें अक्षमा में रखे, की आम्हाला अक्षमामध्ये ठेवायचं. अक्षमा में। अक्षमेमध्ये दूसरा व्यक्ति नहीं समझे कोई बात नहीं, दुसऱ्या व्यक्तींनी समजून घेतलेलं नाही, काय हरकत नाही. मैं ये नहीं कह रहा हूं कि आप जाइए और सीधा आप समेट कीजिए। बाइबल कहती है एक दो बार समझा उसके बाद छोड़ दे। आणि मी लगेच काय म्हणत नाही तुम्हाला उठा आणि जाऊन सबमिट करा. देवाचं वचन सांगते की 1-2 वेळा समजून सांग, लेकिन अपने हृदय में उसको मत रखिए। पण आपल्या हृदयामध्ये ते ठेवू नका. आज इसको हृदय से निकाल दें, आजच ते हृदयामधून काढून टाका. क्षमा को निकाल दें। अक्षमेला काढून टाका. तैयार हैं हम लोग? आम्ही तयार आहोत का? अपने पैरों पे खड़े हो जाए। आपल्या पायावरती उठून उभे जिसने हमको राहूया. सताया है, ज्याने आम्हाला सतवलंय, जिसने हमारे साथ बुरा बर्ताव किया, ज्याने आमच्याबरोबर वाईट वागलेलं आहे, उनका नाम त्यांचं नाव घेऊया आज अपने वो हृदय में उसको नाम लेकर आए आणि आपल्या हृदयामध्ये त्यांचं नाव घेऊन या और उस नाम को आज हम प्रभु के सामने रखें। आणि ते नाव आज आम्ही परमेश्वरासमोर ठेवूया. बहुत कठिन है, फार कठीण आहे, बहुत कठिन है, फार कठीण आहे, लेकिन पवित्र आत्मा सहायता पण करेगा। पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करेल. पवित्र आत्मा कोई भी कड़ू तो का जो बीज है ना अपने मन में मत रखे, पण कुठलंही कडू बीज आपल्या मनामध्ये ठेवू नका. क्योंकि एक बार जड़ पकड़ लिया जर एकदा का त्याने मूळ धरलं तो अक्षमा के फल लेकर आएगा, तर मग ते अक्षमेचेच फळ घेऊन येईल, कड़वे फल लेकर आएगा। कडू फळ घेऊन तो येईल. इसको जड़ के साथ पे आज खत्म करें। आणि म्हणून त्यांना मुळापासून आज उपटून टाकूया. तो ये गीत के द्वारा हम खुद का समर्पण करें। मग या गीताच्या द्वारे आपण समर्पण करूया. अपने अपने आंखों को बंद करें। आपले नेत्र बंद करूया. हम जिसके विषय में चिढ़ते हैं, आम्ही ज्या विषयी चिडतो, जिस व्यक्ति के बारे में हम चिढ़ते हैं, ज्या व्यक्तीविषयी चिडतो, हम उसको सामने लेकर आए, आम्ही त्याला समोर घेऊन येऊया. उसको क्षमा कर दे, त्याला क्षमा करूया. क्षमा कर दे। त्याला क्षमा करूया. क्षमा एक तरफी होती है, क्षमा ही एकतर्फा असते, लेकिन समझौता दो तरफ से होता है। पण जे समझोता आहे तो दोतर्फा असतो. अगर समझौता करने के लिए तैयार नहीं है, जर समझोता मेळमिळाप करण्यासाठी तयार नाहीये छोड़ दे, तर सोडून द्या, छोड़ दे। सोडून द्या. लेकिन अपने मन में अक्षमा मत पण रखें, आपल्या मनामध्ये अक्षमा ठेवू नका. उसको आजाद कर दे। त्याला स्वतंत्र करून अगर हम टाका. उसको आजाद करेंगे, जेव्हा आम्ही त्यांना स्वतंत्र हम करू आजाद हो जाएंगे, तर आम्ही स्वतंत्र होऊ. हम आत्मिक जीवन में आजाद हो जाएंगे। आम्ही आत्मिक जीवनामध्ये स्वतंत्र होऊ. क्या फर्क पड़ता है अगर मैंने क्षमा नहीं किया? काय फरक पडतो जर मी क्षमा नाही केली? हम आत्मिक बंधन में आ जाएंगे आम्ही आत्मिक बंधनामध्ये येऊन जाऊ और शैतान को अवसर मिलेगा। आणि सैतानाला संधी मिळेल. ये उसका षड्यंत्र है, हे त्याचं षडयंत्र आहे, ये उसकी योजनाएं हे हैं, त्याची योजना आहे, ये उसकी चालें हैं हे त्याची चाली आहेत, जो हमें समझना है। ज्या आम्हाला समजून घ्यायच्यात. हम इनको क्षमा कर दें, आम्ही त्यांना क्षमा करावी. हम क्षमा कर दें। आम्ही क्षमा करावी. ये प्रमाण पत्र है हे प्रमाणपत्र आहे जो आज हमने सीखा है। जे आज आम्ही शिकलोय. तो आइए प्रभु को कहें, या आपण प्रभूला म्हणूयात, प्रभु मेरे जीवन को तू बना दे। प्रभू माझं जीवन तू बदल. हम एक चाक पर रखे हुए हैं, आणि आम्ही एका चाकावरती ठेवले गेलेलो आहोत वो चाक घूम रहा है आणि ते चाक फिरतंय और प्रभु ने हाथ डाला है आणि प्रभूने हात टाकलाय उस बर्तन को बनाने के ते लिए, भांड बनवण्यासाठी. और वैसा बर्तन बनाएगा आणि तो असं भांड बनवेल जब लोग देखेंगे जेव्हा लोक वो पाहतील कहेंगे ते म्हणतील उत्तम है, हे उत्तम आहे, उत्तम है, हे उत्तम आहे, ये उत्तम है, हे उत्तम आहे, मेरे घर के लिए है। हे माझ्या घरासाठी आहे. वो आपको लेकर जाएंगे, मग तुम्हाला ते घेऊन जाते. क्योंकि इस बर्तन के अंदर सुंदरता है, कारण की या भांड्यामध्ये समेट आहे, इसमें शांति है, त्याच्यामध्ये शांती इसमें आहे, आनंद है, त्यामध्ये आनंद इसके आहे, अंदर आशीष है। त्याच्यामध्ये आशीर्वाद वो आहे. बर्तन कोई दूसरा नहीं है, आणि ते बर्तन दुसरं नाहीये आप और कुठं, मैं है। तर ते तुम्ही आणि मी आहोत. प्रभु ने उसका हाथ डाला है प्रभूने त्याचा हात टाकलाय आत्मिक जीवन को बनाने के लिए। आत्मिक जीवन अब घडवण्यासाठी. प्रभु हमको तैयार कर रहा है। आता प्रभू आम्हाला तयार करत आहे. जब प्रभु हमको लेकर आएगा, प्रभू आम्हाला घेऊन येईल,
और दुनिया के सामने रखेगा। आणि या जगासमोर जब ठेवेल। दुनिया देख पाएगी जेव्हा जे लोक बघतील और दुनिया कहेगी आणि ते लोक म्हणतील ये सच्चे परमेश्वर के हे राजपुत्र हैं, खऱ्या परमेश्वराचे राजपुत्र ये राजकन्या है परमेश्वर हे की, देवाचे राजकन्या आहेत, इनके अंदर परमेश्वर है, यांच्यामध्ये परमेश्वर इनके आहे, अंदर परमेश्वर के बीज हैं, यांच्यामध्ये परमेश्वराचे ये बीज आहे, परमेश्वर का फल देने हे वाले हैं, परमेश्वराचं फळ देणार आहे, ये परमेश्वर के पवित्र आत्मा इनके अंदर है, आणि पवित्र आत्मा परमेश्वराचा त्यांच्यामध्ये वसतो, इनके अंदर पवित्र आत्मा के फल हैं। त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचे फळ आहे। तो आज ये ऐसी 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 कड़वाहट को आज दूर कर दे। पहा मग आज आपण अशा प्रकारचा कडूपणा असेल तो आज ही काढून निर्णय ले, टाकू। आजच निर्णय घेऊया। कल मौका मिले या ना मिले, उद्या संधी मिळो ना मिळो, लेकिन आज निर्णय लेने पण आज निर्णय घ्यायला हवा। हम उनको क्षमा कर दें, आम्ही त्यांना क्षमा करावी जिसने हमारे साथ बुरा बर्ताव ज्यांनी किया, आमच्यासोबत वाईट वागणूक केलेली आहे, दिल से मनापासून दिल से। मनापासून। तेरे प्रेम से भर दे मुझे, तू जैसा चाहे बना दे मुझे, प्रभु के पवित्र आत्मा काम कर रहा है। मैं हूँ मिट्टी, तू है कुम्हार, तू जैसा चाहे बना दे मुझे, हम तैयारी दिखाएं प्रभु के सामने। मुझे तोड़कर फिर से नया बना दे, मुझे तोड़कर फिर से नया बना दे, बदल तू बदल हाँ मेरे खुदा, मेरा जीवन तू बदल, मेरे यीशु, तेरी नम्रता से मेरी ये प्रार्थना है आज। मुझको तू भर, बदल तू बदल, मेरा जीवन तू बदल, तेरी नम्रता से मुझको तू भर। प्रभु उन लोगों को क्षमा करते हैं प्रभु, जिन्होंने हमारे जीवन में हमें तकलीफें दी, वेदनाएं दी और दे रहे हैं प्रभु, अभी हमें सता रहे हैं। जब वो हमें देखते हैं तो अपना मुंह मोड़ लेते हैं प्रभु जी, वो देखकर बड़ी चोट पहुंचती है खुदा। हमसे बात करने के लिए तैयार नहीं, हमने कुछ नहीं किया उनके जीवन में, हमने अच्छा ही किया, लेकिन फिर भी वो हमारे साथ बुरा बर्ताव करते हैं। जैसे हमें देखते हैं तो अपना मुंह मोड़ लेते हैं प्रभु, बड़ी चोट पहुंचती है पिता हृदय में, बड़ा जख्म होते हैं प्रभु हृदय में। समझता नहीं कि हम क्या करें, हम रोते हैं प्रभु, अकेले रोते हैं, हम बहुत रोते हैं प्रभु, क्योंकि हृदय में बड़ी चोट पहुंची है। हमने क्या किया उनके लिए प्रभु, हमने कुछ बुरा बर्ताव नहीं किया उनके साथ, फिर भी हमारे साथ क्यों प्रभु ऐसा? ये खुद से सवाल करते हैं हम प्रभु। मेरे बेटे एक बात को सुन ले, परमेश्वर कहता है मैं तेरे जीवन को बना रहा हूं, तेरी आत्मिकता के स्तर को बढ़ा रहा हूं। तो ऐसी चोटी पर पहुंचे जब तूने कभी देखा नहीं होगा। मैं तेरे जीवन को उकाब के समान उड़ता हुआ देखना चाहता हूं, ऐसी ऊंचाइयों पर मैं तुझे देखना चाहता हूं जो तूने कभी सोचा नहीं। इसलिए रो मत। मेरे खुद के सगे लोग प्रभु मुझसे तिरस्कार करते हैं, मेरे सगे लोग मुझसे बुरा बुरा बर्ताव करते हैं, मेरे बारे में गलत गलत लोगों को कहते हैं प्रभु। और मैं जब मेरे जीवन को देखता हूं या देखती हूं, मैंने तो कभी उनके जीवन में ऐसा नहीं किया प्रभु,
मैंने उनका हमेशा अच्छा ही किया प्रभु, अच्छा ही बोला प्रभु, फिर भी मेरे विरुद्ध वो खड़े हो गए प्रभु, क्यों? हम रोते हैं। प्रभु कहता है हर एक परिस्थिति के लिए धन्यवाद कर, रोते मत, रोना मत, हर एक परिस्थिति के लिए धन्यवाद दे। मैं तुझे कहां देखना चाहता हूं, तू क्या कर रही है, क्या कर रहा है। हम पृथ्वी के नहीं हैं, हम स्वर्गीय हैं। पृथ्वी पर ये बातें चलती हैं, अरे हमारे अंदर पृथ्वी की बातें नहीं हैं, संसारिक बातें नहीं है, हमारे अंदर स्वर्गीय बातें हैं, जहां पे स्वर्ग विराजमान है, जहां पे राजा ने सिंहासन बना के रखा है और स्वर्गीय व्यक्ति स्वर्गीय बातें करता है। तो आइए खुद का समर्पण करें, उनको छोड़ दें आज। अब यहां से आगे हर एक बात प्रभु के हाथों में देते हुए चले। तो आइए समय प्रार्थना करें, हर एक बंधन टूट जाए आज हमारे जीवन से आत्मिक। हम प्रार्थना करें। बहन सरोज है हमारे बीच में, वो प्रार्थना करें। धन्यवाद प्रभू, धन्यवाद देतो दे बाप्पा। आजच्या वचनासाठी आम्ही तुला करोडो धन्यवाद देतो। तुझ्या सेवकासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो। तुझ्या सेवकाद्वारे तू बोलणारा परमेश्वर आहे प्रभू। आज आमच्या प्रत्येकाच्या जीवाशी बोलला, आज आमच्या परिस्थितीशी तू बोललास परमेश्वरा। आम्ही तुला करोडो धन्यवाद देतो। जे काही विश्वासणाऱ्याच्या जीवनात होतं ते त्याच्या भल्यासाठी होतं पित्या, आणि पूर्ण प्रीती दे बाप्पा, संपूर्ण प्रीती दे बाप्पा। हो परमेश्वरा, अपराधावर झाकण घालते परमेश्वरा। आम्ही तुला धन्यवाद देतो। आजचं वचन आमच्या जीवनामध्ये 30 नाही, 60 नाही तर 100 पटीने दे बाप्पा पीक देणार आणि फळ देणारा असू दे बाप्पा। प्रभू, जेव्हा तू क्रूसावरती होता लोकांनी तुला प्रभू धिक्कारलं, थुंकलं दे बाप्पा प्रभू परमेश्वरा, पण तू म्हटलास हो प्रभू, पित्याला म्हटलास मी यांना क्षमा करतो प्रभू, यांना माहित नाहीये काय करतात ते। होय प्रभूजी, तू लीन झाला, नम्र झाला परमेश्वरा, आणि पित्या परमेश्वरा, पित्याने तुला गौरविलं दे बाप्पा। आजही आम्ही तेच म्हणतो परमेश्वरा, आम्हाला लीन कर प्रभू, आम्हाला नम्र कर दे बाप्पा। तुझा स्वभाव आमच्यामध्ये येऊ दे बाप्पा। तू आमच्या जीवनात काम कर परमेश्वरा, जसे कुंभार जसं काम करतो परमेश्वरा, हो दे बाप्पा, त्याप्रमाणे तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनात काम कर। आम्ही तुला अलाव करतो, आम्ही तुला परमिट करतो दे बाप्पा। आमच्या प्रत्येक जीवनातील प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक क्षेत्राचा तू ताबा घे परमेश्वरा, आणि तुला हवं तसं आमचं जीवन बनव दे बाप्पा। धन्यवाद देतो दे बाप्पा। आजचं वचन दे बाप्पा आम्हाला बंधनातून मुक्त करणारं झालं म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो। आमच्या मनाला, आम्हाला देव बाप्पा तुझ्या आगापे प्रेमाने भरलं, आणि आज त्या प्रीतीने देव बाप्पा आम्ही प्रत्येकावर प्रेम करणारे हो। जे आम्हाला नाव ठेवतात, जे आमचे शत्रू आहे त्यांना आम्ही आशीर्वादित देणारे हो, त्यांना आम्ही प्रेम करणारे हो। तो असं तू आम्हाला बनवलंच म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो लॉर्ड। आमचं प्रभू हे वचन आम्ही फक्त ऐकणारे नाही, ते या वचनाप्रमाणे आम्ही करणारे असं हो आम्हाला तू बनव दे बाप्पा। धन्यवाद। सर्व वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, आजच्या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो। सर्व महिमा, गौरव, स्तुती, प्रशंसा तुला देऊन ही प्रार्थना आम्ही विश्वासाने येशूच्याच नावात मागतो, आमेन।